हॅलो एव्हरीवन आणि आज आपण सुरू करू तुमचा हेरिडिटी अँड इव्होल्युशन द चॅप्टर 1 ऑफ सायन्स 2 राईट. या चॅप्टर मध्ये आपण काय बघणार आहोत की हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटरी चेंजेस कसे होतात किंवा म्युटेशन ही प्रोसेस कोणी दिली आणि म्युटेशन आपण कशाला म्हणतो, डीएनएचं स्ट्रक्चर कसं असेल, आरएनएचे टाइप्स कुठले आहेत, त्या वेगवेगळ्या आरएनएच्या टाइप्सचा वापर आपण कुठल्या प्रोसेसमध्ये करणार किंवा प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस ही कुठल्या स्टेप्स मध्ये होणार, जसं की ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन त्यांच्यामधलीच एक प्रोसेस असेल. तर ऍक्च्युअल प्रोटीन सिंथेसिस दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर ते सुद्धा आपण याच्यामध्ये इन डिटेल डिस्कस करणार आहोत राईट. अपार्ट फ्रॉम दॅट नेहमीप्रमाणेच व्हॉट एव्हर द क्वेश्चन्स आर मेन्शन इन युअर बुक, टेक्स्ट बुक, जसं की कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, हे क्वेश्चन सुद्धा आपण याच्यामध्ये इन डिटेल कव्हर करण्याचा प्रयत्न करू राईट. तर हा जो तुम्हाला व्हिडिओ दिसतोय याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण जेव्हा प्रोटीन सिंथेसिस कम्प्लीट समजावून घेणार, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, एमआरएनएची स्ट्रँड कुठे तयार होतीये, नंतर ऍक्च्युअल प्रोटीन सिंथेसिस कुठल्या सेलच्या कुठल्या भागामध्ये होत आहे, डीएनएचे एक्झिस्टन्स कुठे आहे, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू डिस्कस इन डिटेल इन दिस लेक्चर 1. ठीक आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ अवर फर्स्ट लेक्चर दॅट इज हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस अँड ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन प्रोसेस राईट. ओके, चला पुढे जाऊत आपण. पहिला क्वेश्चन दिलाय तुम्हाला, कॅन यू रिकॉल. कॅन यू रिकॉल मध्ये काय सांगितलंय, फर्स्ट क्वेश्चन इज which component, well thickness is more, which component of the cellular nucleus of living organism carries hereditary characters. क्वेश्चन मध्येच दिलंय की न्यूक्लियसचा कंपोनंट त्यांनी सांगितलंय. व्हॉट डज दॅट मीन, हे जे हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी नेक्स्ट जनरेशन मध्ये कॅरी होतात ते न्यूक्लियस पासून होतात हे तर फिक्स झालंय, कारण त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलंय विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस, न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असणारा कुठला कंपोनंट आहे. ऑब्विसली सी हियर, सपोज दिस इज युअर सेल आणि सेल मध्ये हा आता न्यूक्लियस प्रेझेंट असेल. ठीक आहे, दिस इज युअर न्यूक्लियस. तर न्यूक्लियसचा कुठला कंपोनंट, कारण न्यूक्लियस मध्ये वेगवेगळे कंपोनंट प्रेझेंट असतील, त्याच्यापैकी आता मी याला एक स्ट्रँड दाखवली आहे, त्यालाच तुम्ही आता इथे जनरल नाव मी देतोय जेनेटिक मटेरियल, आपण त्याला म्हणू. जेनेटिक मटेरियल आपण त्या कंपोनंटला म्हणतो की विच गेट ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू अदर जनरेशन. आई वडिलांच्या जनरेशन कडून मुलांच्या जनरेशन कडे जोही कंपोनंट ट्रान्सफर होणार त्याला तुम्ही जेनेटिक मटेरियल म्हणायचंय. ठीक आहे, म्हणजे आई वडिलांचे कॅरेक्टर्स आणि मुलाचे कॅरेक्टर्स ऑलमोस्ट सिमिलर असतात आणि काही चेंजेस त्यांच्या कॅरेक्टरमध्ये असू शकतील. ठीक आहे, म्हणजे सिमिलरिटी इज देअर. आणि ती सिमिलरिटी कुणामुळे असते, तर कुठला तरी सबस्टन्स हा मदर फादर कडून त्या सन किंवा डॉटर कडे ट्रान्सफर होतो आणि त्यालाच तुम्ही जेनेटिक मटेरियल म्हणायचंय. तर जेनेटिक मटेरियल कुठलं असणार, ठीक आहे ना. तर तुमच्या न्यूक्लियस मध्ये काय प्रेझेंट असतील, न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतील क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स वरती कोण प्रेझेंट आहे, तर क्रोमोझोम्स वरती डीएनए प्रेझेंट असतील आणि डीएनए वरती युअर जीन्स आर प्रेझेंट. ठीक, त्याच्यावरती जीन्स प्रेझेंट असतात. मग आपण जर म्हणू की क्रोमोझोम इज अ जेनेटिक मटेरियल, ओके, नो प्रॉब्लेम. क्रोमोझोम जर आहे तर क्रोमोझोम वरती डीएनए प्रेझेंट आहे, म्हणजे आपण डीएनए सुद्धा जेनेटिक मटेरियल म्हणू शकतो आणि डीएनए वरती जीन्स प्रेझेंट आहे. म्हणजे या तीन पैकी कुणालाही तुम्ही जेनेटिक मटेरियल म्हणू शकता. परंतु त्यातल्या त्यात जी जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, जे काय कॅरेक्टर एक्सप्रेस होतात, त्याच्यामध्ये कोडेड लँग्वेज मध्ये जी माहिती किंवा इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असणार, दॅट इज स्टोर्ड इन युअर जीन्स. म्हणजेच तुम्ही आता पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय म्हणणार की कुठला कंपोनंट ट्रान्सफर होतोय, नो डाऊट क्रोमोझोम्सच ट्रान्सफर होतील, परंतु जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. म्हणजे तुमचं प्रिसाइज आन्सर काय असणार आहे, जीन. डीएनए म्हटलं तरी चुकेल का, डीएनए सुद्धा चुकणार नाही. क्रोमोझोम म्हटलं तर ओके, दॅट विल डू, ते सुद्धा चालेल. पण मोर प्रिसाइजली कोडेड लँग्वेज मध्ये जीन्स मध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते, म्हणून जीन इज द कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस that carries hereditary characters from one generation to other generation. This is the answer to your first question. ठीक, सेकंड क्वेश्चन कडे आपण जाऊ. What do you call the process? ह्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार, ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू प्रोजिनी. पेरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे किंवा ऑफस्प्रिंग किंवा त्यांची प्रोजिनी, खालची जनरेशन, त्यांच्याकडे मेंटल किंवा फिजिकल कॅरेक्टर जर ट्रान्सफर होत असतील तर त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार. ऑब्विसली लोअर स्टँडर्ड्स मध्ये तुम्ही शिकलेले आहातच. तर आन्सर टू दिस क्वेश्चन इज हेरिडिटी. या प्रोसेसला तुम्ही काय म्हणायचंय, हेरिडिटी म्हणायचंय. मराठीमध्ये आपण याला काय म्हणतोय, अनुवंशिकता. ठीक आहे ना. मग हेरिडिटी इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स, मेंटल और फिजिकल, फ्रॉम पेरेंट्स टू देअर प्रोजिनी, पेरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स, इज टर्म्ड ॲज हेरिडिटी.
This will be answer to your second question. Clear? Third question, which are the components of DNA molecule? DNA molecule चे component काय आपण उल्लेख केलाय की DNA is the genetic material. ठीक आहे ना? आता एकदम काही हा DNA जेनेटिक मटेरियल म्हणून सगळ्यांनी मान्य केला नाही. व्हेरियस एक्सपेरिमेंट्स वर परफॉर्म, भरपूर सारे एक्सपेरिमेंट त्याच्यामध्ये केले गेले आणि फायनली डिसिजन झालं की बाकीचे सेल्युलर न्यूक्लिअर कंपोनंट किंवा सेल्युलर कंपोनंट हे हेरिडिटीसाठी रिस्पॉन्सिबल नसतात. तर फायनल कोण सापडला मग? डीएनए. ठीक आहे. तर हा जो डीएनए आहे तर आणि ऑलमोस्ट मॅक्सिमम ऑर्गॅनिझम्स मध्ये डीएनए ऍक्ट एज जेनेटिक मटेरियल. म्हणजे डीएनए इज रिस्पॉन्सिबल इन मॅक्सिमम ऑर्गॅनिझम्स ऑर एनिमल्स म्हणा इन शॉर्ट, की ज्यांच्यामध्ये हेरिडिटरी कॅरेक्टर्स पेरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे ट्रान्सफर होतात. आरएनए ऑल्सो ऍक्ट एज जेनेटिक मटेरियल, परंतु इन सम व्हायरसेस दॅट इज अ जेनेटिक मटेरियल इन व्हायरस केस, प्लांट व्हायरसेस असतील किंवा एनिमल व्हायरसेस असतील. ठीक आहे ना. परंतु मोस्ट ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए ऍक्ट एज जेनेटिक मटेरियल. तर त्याचे कंपोनंट्स काय असतात? कंपोनंट काय असतील? सी हिअर त्यांच्या कंपोनंट्स मध्ये फर्स्ट इथे डायग्राम मध्ये आपण ते समजून घेणार आहेच. तरी मी इथे लिहितोय, एक तर असणार तुमची रायबोज शुगर आन्सर. रायबोज शुगर यांच्यामध्ये प्रेझेंट असेल. ठीक आहे ना. रायबोज शुगर, रायबोज शुगरलाच तुम्ही म्हणू शकता पेंटोज. का? कारण त्याच्यामध्ये 5 कार्बन्स प्रेझेंट आहेत. 5 कार्बन. ठीक. इथे दिसेल तुम्हाला दिस इज युअर रायबोज शुगर. याला रायबोज शुगर म्हणा. एक तर ही डिऑक्सी रायबोज असेल किंवा ऑक्सी रायबोज असेल. दिस डिपेंड्स ऑन प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इन दिस स्ट्रक्चर. ठीक आहे. मग ही पहिलं कंपोनंट काय झालंय? रायबोज शुगर. इथे आपण त्याला बॉक्स केलाय. ठीक. सेकंड कंपोनंट इज नायट्रोजनस बेस किंवा नायट्रोजन बेस म्हणू आपण इन शॉर्ट. आता नायट्रोजन बेस या स्ट्रक्चर मध्ये कुठे दिसतोय तुम्हाला? दिस वन इज युअर नायट्रोजन बेस. हा सुद्धा नायट्रोजन बेस आहे. ठीक आहे. तर नायट्रोजन बेस आणि पेंटोज शुगर हे दोन कंपोनंट झाले. आता नायट्रोजन बेस मध्ये बघा, नायट्रोजन बेस हे 4-5 प्रकारचे असतील आणि 2 कॅटेगरीमध्ये आपण त्याला डिवाइड करू. तर नायट्रोजन बेसला मी 2 मध्ये डिवाइड करतो. एक तर प्युरिन नायट्रोजनस बेसेस अँड पायरिमिडिन किंवा पिरिमिडिन नायट्रोजन बेसेस. आता तुम्ही फक्त लक्षात ठेवा, प्युरिन आणि पायरिमिडिन असे 2 टाईपचे नायट्रोजन बेसेस प्रेझेंट असतात. ते प्युरिन मध्ये कोण असणार? प्युरिन मध्ये 2 असतील. दॅट इज युअर ॲडेनिन अँड गॉनिन. ॲडेनिन अँड गॉनिन. याला तुम्ही यांचं इनिशियल लेटर घेऊन इंडिकेट करू शकता, सिंबलाइज करू शकता. ॲडेनिन फॉर ए अँड जी फॉर गॉनिन. तर हे जे 2 तुमचे आहेत ते प्युरिन बेसेस झाले, प्युरिन नायट्रोजन बेसेस. ठीक आहे. कारण प्युरिन्स आर डबल रिंग स्ट्रक्चर्स आणि पिरिमिडिन्स मध्ये, चला मी इकडे पिरिमिडिन्स इकडे लिहितोय, पिरिमिडिन बेसेस. तर पिरिमिडिन बेसेस जे आहेत तर हे कुठले असणार? थायमिन, सायटोसिन अँड युरासिल. हे 3 बेसेस तुमचे कुठले येणार? तर पिरिमिडिन बेसेस येणार. याच्यापैकी हे जे प्युरिन बेसेस असतात, प्युरिन बेसेस, दीज आर डबल रिंग स्ट्रक्चर. हे तुम्हाला नाही इनफॅक्ट, परंतु हाच चॅप्टर तुम्हाला 12th नीट मध्ये शिकायचा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला तेव्हा उपयोगाला येतील की प्युरिन बेस आहेत तर डबल रिंग स्ट्रक्चर असेल. हे जे पिरिमिडिन बेसेस जे असतात दीज आर सिंगल रिंग स्ट्रक्चर. यांच्यामध्ये सिंगल एक रिंग प्रेझेंट असणार. ठीक आहे ना. मग कुठले टाइप झाले? आता यांना सुद्धा ऍब्रिव्हेट करून घ्या. याला टी म्हणा, थायमिन टी, सी फॉर सायटोसिन अँड यू फॉर युरासिल. तर हे काय झाले? तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजन बेसेस झाले. तर इथे ही जी पोझिशन तुम्हाला दिसते, इथे सी दाखवलं म्हणजे सायटोसिन, हा गॉनिन, इकडे ॲडेनिन, इथे गॉनिन, थायमिन. कुठलाही बेस ह्या पेंटोज शुगरला अटॅच असू शकेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होणार. म्हणजे जसं की ॲडेनिन विल ऑलवेज पेअर विथ थायमिन. ॲडेनिन हा कुणासोबत पेअर होणार? थायमिन सोबतच पेअर होणार आणि त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. ठीक. सॉरी. and that double bond is hydrogen bond. हे लक्षात ठेवा. आणि गॉनिन विल ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. जी विल ऑलवेज पेअर विथ सी. या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकाल आपण काय सांगितलं? ए हा नेहमीच टी सोबत पेअर करणार किंवा टी हा नेहमीच ए सोबत पेअरिंग करणार. जी हा सी सोबत करेल, सी हा जी सोबत करेल. इथे बघा तुम्ही जी आणि सी एकमेकांचे ट्रिपल बॉन्ड दिसतोय मध्ये, 3 बॉन्ड्स, 3 रेड लाइनिंग दिसत आहेत. तर हे 3 हायड्रोजन बॉन्ड झाले की त्यांच्यामध्ये पेअरिंग झाली. ए आणि टी मध्ये आपण जर सांगितलं ए आणि टी मध्ये डबल बॉन्डनी पेअरिंग होणार.
इथे जी आणि सी परत दिसतोय, टी आणि ए दिसतोय. ए टी सोबत करणार किंवा टी ए सोबत करणार, वन अँड सेम. जी सी सोबत करणार किंवा सी जी सोबत करणार विथ ट्रिपल बॉन्ड. म्हणजे जी आणि सी मध्ये ट्रिपल बॉन्ड असणार, ए आणि टी मध्ये डबल बॉन्ड असणार. ठीक. वेल, हे झालं तुमच्या बेसिस बद्दल. तर तुमच्या डीएनए कंपोनंट मध्ये काय काय प्रेझेंट असेल, एक सांगितलं आपण रायबोस शुगर, ही रायबोस शुगर. नंतर तुमचे बेसेस, नायट्रोजन बेसेस. आणि इथे जे तुम्हाला दिसतंय हा थर्ड कंपोनंट, इकडे सेकंड लिहिलंय, इथे मी थर्ड लिहितोय. तर थर्ड कंपोनंट इज युअर फॉस्फेट ग्रुप. फॉस्फेट ग्रुप किंवा फॉस्फेट मॉलिक्यूल म्हणा. ठीक आहे. म्हणजेच आता 3 कंपोनंट तुमच्या डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट आहेत. आता डीएनए ज्या स्ट्रक्चरने बनलेलं आहे ते काय ते आपण आता बघू. वेल, पहिलं काय झालं, हा रायबोस शुगर. दुसरा त्याला अटॅच असणारा नायट्रोजन बेस आणि तिसरा अटॅच असणारा फॉस्फेट ग्रुप. ठीक आहे ना. याच्यापैकी पहिल्या कार्बनला हा कोण अटॅच असतो, नायट्रोजन बेस. थर्ड कार्बनला तुम्हाला इथे दिसेल की आता इथे आपण कनेक्टच केले डायरेक्ट त्यांना. आता सेकंडला OH वगैरे असेल त्या डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाही. आणि फिफ्थ कार्बनला, हा इथे फिफ्थ कार्बन असेल, त्याला तुमचा फॉस्फेट ग्रुप हा अटॅच असणार. मग हे जे स्ट्रक्चर तयार झाले त्याला तुम्ही काय म्हणणार, आपण थोडंसं पुढे समजून घेऊ त्याला. सी हियर मी इथे लिहिलंय की पेंटोज शुगर प्रेझेंट असेल. पेंटोज शुगर म्हणजेच ती रायबोस शुगर असेल. ठीक आहे. याला कोण अटॅच झाला होता, आपला नायट्रोजन बेस. क्लिअर. तर नायट्रोजन बेस मध्ये कुठले होते, कुठले असू शकतील, ए असेल, टी असेल, जी असेल किंवा सी असेल. ह्या चारपैकी कुठलाही बेस त्याला अटॅच होईल. ठीक. मग हे पेंटोज शुगरला जेव्हा नायट्रोजन बेस अटॅच होतो तर त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचे न्यूक्लिओसाइड. काय म्हणणार तुम्ही त्याला, न्यूक्लिओसाइड स्ट्रक्चर तयार झाले. क्लिअर. आणि याच न्यूक्लिओसाइडला म्हणजेच काय, प्रिव्हियस इकडे या परत, हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर झालं मी इथे घेतोय आता, हे जे इतकं स्ट्रक्चर तयार झालं याला तुम्ही काय म्हटले, न्यूक्लिओसाइड. मी इथे सुद्धा लिहितो न्यूक्लिओसाइड. ठीक. आणि याला आता फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला, तर फॉस्फेट ग्रुप अटॅच झाल्यानंतर त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार, मी परत लिहितो इथे, याला 1 म्हणू, याला 2 म्हणू आपण. न्यूक्लिओसाइड समजलं तुम्हाला, रायबोस शुगर प्लस नायट्रोजन बेस म्हणजेच न्यूक्लिओसाइड. आणि त्याला आता अटॅच झालाय तुमचा फॉस्फेट ग्रुप. आणि फॉस्फेट त्याला जेव्हा अटॅच होणार त्या स्ट्रक्चरला तुम्ही आता म्हणणार न्यूक्लिओटाइड. त्याला काय म्हणू आपण, न्यूक्लिओटाइड. आणि दिस इज द बेसिक कंपोनंट ऑफ डीएनए और आरएनए. डीएनए डबल स्टँडर्ड असतो, आरएनए हा सिंगल स्टँडर्ड असतो. पण न्यूक्लिओटाइड, वेगवेगळे न्यूक्लिओटाइड एकमेकाला चेन फॉर्म करतात आणि त्याच्यापासून डीएनए किंवा आरएनए तयार होणार. हे तुम्हाला कळलेलं असावं. 3 कंपोनंट आपण सांगितले, एक तर पेंटोज शुगर, दुसरा नायट्रोजन बेस आणि तिसरा फॉस्फेट ग्रुप. जेव्हा पेंटोज शुगर आणि नायट्रोजन बेस एकमेकाला अटॅच होतात तेव्हा न्यूक्लिओसाइड हे स्ट्रक्चर तयार होते. आणि न्यूक्लिओसाइड म्हणजे या दोघांना जेव्हा फॉस्फेट अटॅच होईल ते स्ट्रक्चर म्हणजे तुमचं न्यूक्लिओटाइड. आणि न्यूक्लिओटाइडची चेन म्हणजे डीएनए किंवा आरएनए. मागे येऊ आपण. हे बघा इथे आता आपण हे कंप्लीट, मी फ्रेश इकडे येतोय, हे कंप्लीट स्ट्रक्चर आहे. तर या कंप्लीट स्ट्रक्चरला आता तुम्ही काय म्हटले, न्यूक्लिओटाइड. वेल, दिस इज युअर न्यूक्लिओटाइड. ठीक आहे. याला म्हणा न्यूक्लिओटाइड 1. मग हे वरती तुम्हाला दिसतोय हा झाला न्यूक्लिओटाइड 2. याला N2 म्हणतो आता फक्त मी, न्यूक्लिओटाइड 2. याला तिसरा अटॅच इथे दिसेल हा, दिस इज युअर न्यूक्लिओटाइड 3. आणि हा जो इथे दिसतोय याला तुम्ही म्हणा न्यूक्लिओटाइड 4. ठीक आहे. म्हणजेच एक एक न्यूक्लिओटाइड एकमेकाला चेन फॉर्मेशन, चेन त्यांनी तयार केली, त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार झालेत. आणि अशी जी चेन तयार झाली ती जर एकच चेन असेल तर त्याला तुम्ही आरएनए म्हणा. ठीक आहे. डबल सुद्धा असू शकेल पण अपवाद असतो त्याला. आणि ह्या ज्या 2 स्टँड जर असतील तर त्याला तुम्ही डीएनए म्हणा. ठीक आहे ना, बिकॉज डीएनए इज अ डबल स्टँडर्ड. आता या जर स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला बघायचं झालं तर यू कॅन सी ह्या स्टँडचे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा आपण इथे बघून घेऊ. दिस इज गोइंग टू बी युजफुल इन युअर 12th नीट. क्लिअर. आता बघा परत एक वेळा सांगतो, हे जे कंप्लीट स्ट्रक्चर इथे डॉटेड स्ट्रक्चर दाखवलंय याला काय बोललो आपण, न्यूक्लिओटाइड. आता न्यूक्लिओटाइड एका खाली एक अरेंज झाले, ही एक चेन तयार झाली. आणि आता एक दुसरी चेन पण त्याच्या अपोजिट डायरेक्शननी. या चेनची डायरेक्शन कशी चालली आहे, वरती चालली आहे, अपवर्ड डायरेक्शन. अँड दिस इज द डाउनवर्ड डायरेक्शन ऑफ अनदर चेन. म्हणजेच या 2 एकमेकाला पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे एकदम समांतर आहेत, परंतु कशा आहेत, अँटी पॅरलल. म्हणजे डायरेक्शन ऑफ बोथ द चेन इज डिफरंट. दोन्ही चेनची डायरेक्शन कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. हे कॅरेक्टरिस्टिक मध्ये येईल तुमच्या डीएनएच्या, की स्ट्रँड्स आर पॅरलल म्हणजे अँटी पॅरलल स्ट्रँड्स आर देअर. नंतर आपण सांगितलं हा
सॉरी, ए विल ऑलवेज पेअर विथ टी, जी विल ऑलवेज पेअर विथ सी. जेव्हा दोन स्ट्रँड्स एकत्र यायचे आहेत तेव्हा नायट्रोजन बेसिस मध्ये पेअरिंग होणार आणि ते पेअरिंग कोणत्या बॉन्डच्या माध्यमातून होईल सांगितलंय आपण ऑलरेडी. हायड्रोजन बॉन्ड्स विल बी प्रेझेंट. सी हिअर, इथे जे आपण बोललो होतो ते हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट असतील. म्हणजे अशा स्ट्रँड्स एक अपो डायरेक्शननी एक डाऊनवर्ड डायरेक्शननी. तर असं जे स्ट्रक्चर तयार होणार सॉरी, ते त्याच्यापासून जो मॉलिक्यूल तयार होईल त्या मॉलिक्यूलला तुम्ही म्हणणार डीएनए मॉलिक्यूल. समजलं? मग आता आपण ह्या इन्फॉर्मेशन इथे थांबवतो कारण दीज आर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट दिस क्वेश्चन. क्लिअर? फक्त लक्षात ठेवा की ह्या डीएनएचे कंपोनंट काय. तर 3 कंपोनंट आहेत, रायबोज शुगर, नायट्रोजन बेस आणि फॉस्फेट ग्रुप. रायबोज शुगर प्लस नायट्रोजन बेस यांनी तयार केलं न्यूक्लिओसाइड आणि न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट त्यांनी केलं कम्प्लीट स्ट्रक्चर म्हणजे न्यूक्लिओटाइड. आणि यांची एकमेकाची बॉन्डिंग आता तयार होणार. ठीक आहे? तर हा जो बॉन्ड असतो एका न्यूक्लिओटाइड आणि दुसऱ्या न्यूक्लिओटाइड मध्ये, तर तो बॉन्ड त्याला तेही नाव आपण बघून घेऊ, त्याला म्हणतात ईस्टर बॉन्ड. 2 नायट्रोजन बेसच्या मध्ये कुठला बॉन्ड सांगितला आपण? हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे. आणि नायट्रोजन बेस आणि पेंटोज शुगर यांच्यामध्ये जो बॉन्ड प्रेझेंट असेल त्या बॉन्डला आपण म्हणू ग्लायकोसाइडिक बॉन्ड. हे बॉन्ड सुद्धा आता तुम्ही लक्षात ठेवा. तर हे जे स्ट्रक्चर तयार झालंय 3 कंपोनंट्सनी, तर हे याला आपण म्हणतो डीएनए मॉलिक्यूल, डबल स्टँडर्ड मॉलिक्यूल. डीएनए, डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, त्याचा लॉंग फॉर्म होईल. ठीक. चला, हे झालं तुमच्या सेकंड क्वेश्चनचं आन्सर. आता थर्ड मध्ये आपण जाऊ. और नेक्स्ट, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. हेरिडिटी कशाला म्हणायचं? ऑलरेडी आपण सांगितलं, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू द अदर व्हाया जीन्स. आपण एक्सप्लेन केलंय की जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅरिंग इन्फॉर्मेशन्स फ्रॉम पेरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स. बरोबर की नाही? तर जीन्समुळे फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर दुसऱ्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर होणे, त्यालाच आपण म्हणतोय हेरिडिटी. क्लिअर? आता हे आपण मुद्दाम याच्यावरती थेरी फॉर्म मध्ये घेतलंय. का? कारण वेगवेगळ्या सायंटिस्टचं इन्व्हॉल्वमेंट ह्या पूर्ण रिसर्च मध्ये आहे. दॅट इज वाय. राईट? तर पहिला कोण? फादर ऑफ जेनेटिक्स किंवा पायोनियर ऑफ जेनेटिक्स. पायोनियर इथे शब्द असेल. पायोनियर म्हणजेच काय? इथे मिनिंग लिहू आपण. इनिशिएट करणारा, सुरुवात करणारा म्हणजे पायोनियर. ठीक आहे ना? त्याला आपण म्हणू सुरुवात करणारा म्हणजेच इनिशिएटर. ह्या स्टडीची ज्यांनी सुरुवात केली आहे, जेनेटिक्सच्या स्टडीची, म्हणजे जीन्स काय आहेत किंवा ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर कसं होतंय, ही स्टडी सुरू करणारे कोण होते? तर योहान ग्रेगर मेंडल. इन शॉर्ट मेंडल लक्षात ठेवा. तर मेंडल इज कन्सिडर्ड ॲज पायोनियर ऑफ जेनेटिक्स और फादर ऑफ जेनेटिक्स. आणि या मेंडल साहेबांनी कशावरती स्टडी केली आहे? मेंडल हॅज स्टडीड ऑन पायसम सतायवम म्हणजे गार्डन पी. ठीक आहे ना? गार्डन पी वरती यांनी हे जेनेटिक्सची स्टडी केली. आणि त्यांच्या वेळी, मेंडल साहेबांच्या वेळी कम्युनिकेशनचे माध्यम खूप कमी होते. म्हणजे एका दुसऱ्याकडे जर कम्युनिकेट करायचंय तर ते माध्यम नव्हते, टेलिफोन नव्हते, बाकी कुठल्याच गोष्टी नव्हत्या, मायक्रोस्कोप डेव्हलप झालेले नव्हते, पब्लिकेशनची सुविधा नव्हती, सो दॅट त्यांचं वर्क हे पूर्ण जगासमोर मांडल्या जाईल. असे काही कारण होते की त्यांचं वर्क हे बाकी लोकांपर्यंत पोहोचलंच नाही. म्हणजे पॉस्ट्युमस म्हणजे पोस्ट डेथ झाल्यानंतर मग वेगवेगळे सायंटिस्ट आले. त्यांचं परत त्यांनी केलेलं काम त्यांनी डॉक्युमेंटेशन करून ठेवलं होतं, लिहून ठेवलं होतं, त्यांची परत स्टडी केली. आणि नंतर मग हे लक्षात आलं की डीएनए ऍक्ट ॲज जेनेटिक मटेरियल. ठीक आहे ना? मग हे फादर ऑफ जेनेटिक्स कोणाला म्हटले तुम्ही? योहान ग्रेगर मेंडल. 1901 मध्ये. आता काय झालं की मायक्रोस्कोपीची डेव्हलपमेंट सुरू झाली, मायक्रोस्कोप डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. तर म्युटेशनल थिअरी ऑफ ह्युगो द रीस ही एक अस्तित्वात आली. मिनिंग काय? आत्ताच आपण सांगितलं की पेरेंट असेल, पेरेंट टू ऑफस्प्रिंग. इथे लिहितो मी पेरेंटल कॅरेक्टर्स. पेरेंटल कॅरेक्टर्स आर सिमिलर टू ऑफस्प्रिंग. का? कारण पेरेंट्सचे जीन्स आता कुणामध्ये ट्रान्सफर झाले होते? ऑफस्प्रिंग मध्ये ट्रान्सफर झाले होते. परंतु काही कॅरेक्टर दिस वर डिसिमिलर किंवा देअर वॉज सडन चेंज इन द कॅरेक्टर्स ऑफ द नेक्स्ट जनरेशन. पुढच्या जनरेशनच्या काही कॅरेक्टर्स मध्ये सडन चेंज दिसला. मग तो अचानक झालेला चेंज काय आहे? तर तो अचानक झालेला चेंज म्हणजेच त्याला तुम्ही म्हणणार म्युटेशन. त्याला काय म्हणणार? म्युटेशन म्हणणार. तर ही म्युटेशनची स्टडी कोणी केली? मग ह्युगो द रीस या सायंटिस्टनी म्युटेशन ही स्टडी केली आहे. आता ह्युगो द रीसनी काय केलंय इथे लिहून घेऊ आपण. ह्युगो रीस यांनी इनोथेरा लॅमार्कियाना
या प्लांट वरती त्याची स्टडी केली, लॅमार्कियाना. त्याच प्लांटचं दुसरं नाव इव्हिनिंग प्राइमरोज. ठीक आहे. या प्लांट वरती त्यांनी जेव्हा स्टडी केली तर त्यांना असं आढळलं की नेक्स्ट जनरेशन मध्ये या प्लांटच्या देयर वॉज सडन चेंज इन द कॅरेक्टर. मग तो सडन जो कॅरेक्टर मध्ये चेंज झालेला आहे त्याला त्यांनी नाव दिलं म्युटेशन. केव्हा स्टडी झाली? 1901 मध्ये, 1901 मध्ये दिस वॉज स्टडीड अँड द म्युटेशनल थिअरी केम इनटू एक्झिस्टन्स बाय ह्युगो द रीस. ही वर्कड ऑन इनोथेरा लॅमार्कियाना. लक्ष ठेवायचं नाव. और त्याला दुसरं नाव काय? इव्हिनिंग प्राइमरोज. क्लिअर आहे? वेल, आता हे म्युटेशन म्हणजे काय ते आपल्याला समोर बघायचं आहेच. फॉर एक्झाम्पल चला मी सांगतोय तुम्हाला. आपण न्यूक्लिओटाइड्स बघितले तर मी एक डीएनएची अशी स्ट्रँड काढतोय आणि डीएनएच्या स्ट्रँड वरती आता हे वेगवेगळे, चला कलर मध्ये जाऊ द्या, एकच घेऊ. हे वेगवेगळे काय प्रेझेंट असतील? दीज आर न्यूक्लिओटाइड्स. यांना तुम्ही म्हणायचं न्यूक्लिओटाइड्स. ही न्यूक्लिओटाइड अरेंज झाले आणि त्याच्यापासून तयार झालाय डीएनए. ठीक आहे ना. असं समजू आपण की ही न्यूक्लिओटाइड, हा एक न्यूक्लिओटाइड, तिथे ॲडेनिन बेस असेल, इथे ग्वानिन असेल, इथे परत एक वेळा ग्वानिन घेऊ, सायटोसिन, थायमिन, इथे परत ग्वानिन, ॲडेनिन, थायमिन आणि इथे परत एक वेळा ग्वानिन घेऊ. हा न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स प्रेझेंट आहे. कारण ही सिंगल स्टँड मी काढली, कारण इथे तुमचं पेंटोज शुगर, हा नायट्रोजन बेस आणि इकडे फॉस्फेट ग्रुप असणार. आता ते कम्प्लीट स्ट्रक्चर काढण्याची आवश्यकता नाही. आता हा जो सिक्वेन्स असतो दिस इज फिक्स सिक्वेन्स. याच्यामध्ये बदल करून अजिबात जमणार नाही, चालणारच नाही. कारण याच्यामध्ये जर बदल झाला तर कॅरेक्टर चेंज होणार. कॅरेक्टर कशाला म्हणता तुम्ही? कॅरेक्टर म्हणजे सपोज हाईट इज अ कॅरेक्टर, स्किन टोन किंवा स्किन कलर इज अ कॅरेक्टर. आता हे सपोज असं कन्सिडर करा की हे 3 जीन्स होते AGG. यांच्यामुळे एखादं कॅरेक्टर दिसतंय. समजा हाईट असेल किंवा कलर असेल किंवा तुमचे हेअर असतील, कलर ऑफ आईज असेल, हे वेगवेगळे कॅरेक्टर असतात. तर हे कुणामुळे होत आहेत? तर या AGG जीनमुळे होत आहेत असं आपण कन्सिडर करू. याच्यापैकी हा जी जीन जर रिप्लेस झाला ए नी, म्हणजेच काय म्हणायचंय मला, हा जी, आता जीच्या ऐवजी मी इथे लिहितोय ए, तर अगोदरचा सिक्वेन्स आपला काय होता? AGG. आता सिक्वेन्स काय होईल आपला? AGA. म्हणजे देयर इज अ चेंज इन द सिक्वेन्स. कुणाचा सिक्वेन्स? न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स. आणि हा जो सिक्वेन्स चेंज झालाय त्या चेंज इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड इज कॉल्ड एज युअर म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय झालं मग? चेंज इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड. मी इथे परत लिहितोय डेफिनेशन. व्हॉट इज म्युटेशन? चेंज इन sequence of nucleotide. क्लिअर दिस? डायग्रामॅटिकली परत एक वेळा आपण बघणारच त्याला, तरी सुद्धा इथे आता आहे म्हणून आपण त्याला एक्सप्लेन करतोय. चेंज इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लिओटाइड विल बी कॉल्ड एज म्युटेशन विच इज गिवन बाय ह्युगो रीस, वर्कड ऑन इव्हिनिंग प्राइमरोज और इनोथेरा लॅमार्कियाना प्लांट. नेक्स्ट इज 1902 मध्ये काय झालं? 1902 मध्ये वॉल्टर अँड सुटॉन हे 2 सायंटिस्ट आले आणि त्यांनी आता क्रोमोझोमवरती स्टडी केली. आणि त्यांना असं आढळलं की क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन पेअर्स. म्हणजे सपोज दिस इज 1 क्रोमोझोम, दिस इज अनदर क्रोमोझोम, तर ते पेअर मध्ये प्रेझेंट असतील. ठीक आहे. एक एकटा क्रोमोझोम प्रेझेंट असणार नाही. त्यांनी ग्रासहॉपर मध्ये स्टडी केली. दे स्टडीड ऑन ग्रासहॉपर आणि फाउंड आउट दॅट देयर इज अ प्रेझेन्स ऑफ पेयर्ड क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर्स. लक्षात ठेवायचंय. आणि या क्रोमोझोम वरती कोण प्रेझेंट असेल? जीन्स. मग जर क्रोमोझोम पेअर मध्ये प्रेझेंट असतील तर त्यांच्यावरती जीन्स प्रेझेंट आहेत. मग जीन्स सुद्धा कसे प्रेझेंट असतील? जीन्स आर ऑल्सो प्रेझेंट इन पेअर्स. क्लिअर दिस? राईट. नेक्स्ट जाऊ आपण. रिसर्च स्टार्टेड इन दिस डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल. वेल, जेनेटिक मटेरियल आहे हे सगळ्यांनी सांगितलं. ठीक आहे. तर जेनेटिक मटेरियलचं नेचर काय? बायोकेमिकल नेचर त्याचं काय असेल? की तो डीएनए आहे की आरएनए आहे की प्रोटीन्स की फॅट्स किंवा कार्बोहायड्रेट, कारण हे तर सगळं प्रेझेंट असणार सेलमध्ये. मग याच्यापैकी ऍक्च्युअल जेनेटिक मटेरियल म्हणून कोण काम करतो याची स्टडी सुरू झाली. मग सर्वात अगोदर नेक्स्ट लिहितो मी, चला इथेच घेऊ. सर्वात अगोदर जी स्टडी सुरू केली तर ती केली ग्रिफिथ या सायंटिस्टने सुरुवात केली. त्याला ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट म्हणू आपण त्याला. पण ग्रिफिथला असं त्याचं नेचर सांगता आलं नाही, एक्झॅक्ट नेचर. म्हणून त्यांची परत स्टडी ही कॅरी फॉरवर्ड केली. ती कुणी केली? सी ट्रायो ऑफ सायंटिस्ट, म्हणजे 3 सायंटिस्ट एकत्र आले. ओसवॉल्ड, मॅककार्टी आणि मॅक्लॉइड हे 3 सायंटिस्ट एकत्र आले आणि त्यांनी आता परत स्टडी केली की त्यांना काय फाइंड आउट करायचं होतं. दे वर इंटरेस्टेड इन फाइंडिंग आउट द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल, की तो डीएनए आहे की आरएनए आहे की प्रोटीन आहे किंवा अजून दुसरा कुठला आहे. मग त्यांना सापडलं फायनली
की डीएनए ऍक्ट ॲज जेनेटिक मटेरियल. आता हे एक्सपेरिमेंट तुम्हाला स्टडीसाठी नाही, त्याच्यामुळे आपण हे घेणार नाही. कारण यांनी आता वापर कसा, अगोदर ग्रिफिथनी जे एक्सपेरिमेंट केलेत त्यांनी माऊसचा वापर केला. माऊस म्हणजे माईस म्हणू आपण, छोटे छोटे उंदीर असतात, माईसचा वापर केला. यांनी टेस्ट ट्यूबचा वापर केला, वेगवेगळे एन्झाईम्स त्याच्यामध्ये वापरले, ठीक आहे ना. आणि फायनली त्यांना कंक्लुजन मध्ये सापडले या 3 ओसवॉल, मॅककार्टी आणि मॅक्लॉइडला की डीएनए ऍक्ट ॲज जेनेटिक मटेरियल. म्हणजेच या 3 सायंटिस्टनी काय केलंय की दे फाउंड आउट बायोकेमिकल नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल. बायोकेमिकल नेचर म्हणजेच काय, आता जे बोललो आपण की डीएनएचं स्ट्रक्चर कसं बनलेलं आहे, ठीक आहे ना. तर ते स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चर म्हटल्यापेक्षा काय म्हणू, बायोकेमिकल नेचर त्यांनी शोधून काढले की नो डाऊट इट इज अ डीएनए दॅट ऍक्ट ॲज जेनेटिक मटेरियल. क्लिअर. सुरुवात कोणी केली, मेंडलने केली. नंतर म्युटेशन थेरी कोणी दिली, तर ह्युगो द रीजने दिली आहे. नंतर हे 3 सायंटिस्ट आले, यांनी बायोकेमिकल नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल दिलंय आणि दे प्रूव्ड दॅट डीएनए ऍक्ट ॲज जेनेटिक मटेरियल. नो डाऊट त्याच्यानंतरही कन्फर्मेशन करण्यासाठी एक एक्सपेरिमेंट झाला आणि तो एक्सपेरिमेंट वॉज परफॉर्म्ड बाय हर्शे अँड चेस. गरज नाही लक्षात ठेवण्याची, असेल तर फार छान, राईट. नंतर ह्या झाल्या सगळे हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेस बद्दलच्या तुमच्या इन्फॉर्मेशन. क्लिअर दिस. चला पुढे जाऊत आपण. आता 1944 मध्ये ते ट्राय ऑफ सायंटिस्ट, 3 सायंटिस्ट आले, त्यांनी डीएनएचं जेनेटिक मटेरियलचं बायोकेमिकल नेचर पुट केलंय, म्हणजे सांगितलंय. आता 1961 मध्ये परत काय झालंय की जॅकोब अँड मोनाद हे 2 सायंटिस्ट आले. आणि हे जे जॅकोब आणि मोनाद आहेत तिथे लिहू आपण, जॅकोब अँड मोनाद. या 2 सायंटिस्टने ऍक्च्युली दे स्टडीड ऑन ई कोलाय बॅक्टेरिया. इट इज अ बॅक्टेरिया. या बॅक्टेरियावरती स्टडी केली आणि दे फाउंड आउट द प्रोटीन सिंथेसिस, की या बॅक्टेरियामध्ये एक प्रोसेस होती ज्याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन होणार, म्हणजे एमआरएनए तयार होणार, डीएनएची इन्फॉर्मेशन एमआरएनए कडे जाणार, एमआरएनएची इन्फॉर्मेशन ही प्रोटीन मध्ये कन्वर्ट होणार, ट्रान्सलेट होणार. तर हे कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये त्यांनी स्टडी केलंय, ई कोलाय मध्ये स्टडी केलंय. अँड ई कोलाय ॲज यू नो इट इज अ बॅक्टेरिया. बघू आपण, त्यांनी एक मॉडेल तयार केलंय आणि त्या मॉडेलचं नाव सुद्धा आपण इथे लिहू. त्यांनी जे मॉडेल स्टडी केलंय त्याला म्हणायचं लॅक ओपेरॉन. फक्त नाव लक्षात ठेवा, कारण दिस इज अ डिटेल कॉन्सेप्ट. या लॅक ओपेरॉन मध्ये, ओपेरॉन म्हणजे काय, इट इज अ क्लस्टर ऑफ जीन्स. जीन्सचा एक ग्रुप असेल की जो सारखेच फंक्शन करणार, त्याची तुम्हाला बिलकुल आवश्यकता नाही, ठीक आहे ना. फक्त लॅक ओपेरॉन हे मॉडेल होतं, हे लक्षात ठेवा. आणि हे लॅक ओपेरॉन मॉडेल कुणाचं आहे, तर जॅकोब अँड मोनादचं आहे. कशावरती स्टडी केलंय, ई कोलाय ह्या ऑर्गॅनिझमवरती त्यांनी स्टडी केलंय. आणि काय बोलू आपण, स्टेटमेंट मॉडेल फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हे मॉडेल कशासाठी वापरण्यात आलं, त्यांनी काय प्रूव्ह केलं त्यांनी, की प्रोटीन सिंथेसिस हे कसं होणार, ठीक आहे. म्हणजेच आता आपण बघतोय हळूहळू काय झालंय की देअर वॉज अ डेव्हलपमेंट इन द स्टडी ऑफ जेनेटिक्सच्या स्टडीमध्ये आता डेव्हलपमेंट होत गेली. अजून हा कॉन्सेप्ट म्हणजे अतिशय डिटेल कॉन्सेप्ट आहे. फक्त आता आय होप, मला आता असे अपेक्षित आहे की हे ज्याचे बेसिक्स जे असतील ते तुमचे सगळे क्लिअर होत आहे, ठीक आहे ना. नंतर जेव्हा जॅकोब आणि मोनादने प्रोटीन सिंथेसिस कसं होतं हे जेव्हा सांगितलं, त्याच्यानंतर लगेच एक फील्ड डेव्हलप झालं आणि दॅट फील्ड इज युअर रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट डीएनए, आरडीएनए म्हणतो आपण त्याला, आरडीएनए म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए. आता याचा मिनिंग काय होतो, इन शॉर्ट आपण समजू. सपोज हा पेरेंट असेल, पेरेंट सोडून द्या, जाऊ द्या, पेरेंट नको. सपोज ही एक सेल असेल, या सेल मधून सेल नंबर 1 लिहितो मी, सेल नंबर 1. याच्यामधून तुम्ही एक डीएनए काढलाय, मी या डीएनए ला असा गोल दाखवतोय, ठीक आहे. दिस इज युअर डीएनए. आता या डीएनए डबल स्टँडर्ड असतो म्हणून 2 स्टँड काढतोय मी इथे. आता या 2 स्टँडला मी इथे कट केलंय, ठीक. याला मी असं दाखवतोय. आता सेल 2 घ्या, या सेल 2 मधला एक डीएनए काढा, ठीक आहे. आणि आता हा डीएनए, ही सेल 2 फॉर एक्झाम्पल. आता ती काय असते, प्लाझमिड असतात, वेक्टर असतात, ते आपण याची गरज नाही आपल्याला, फक्त मी तुम्हाला रिकॉम्बिनंट डीएनए शब्द आला म्हणून तो समजून सांगतोय, ठीक आहे ना. यालाही तुम्ही कट केलं, ठीक. याला कट केलं म्हणजे आता वेगळा कलर घेतो मी, व्हाईट कलर मध्ये घेऊ, चला. तर याचा सपोज हा एक पार्ट होता. आता हा पार्ट तुम्ही कट केला आणि हा पार्ट याला जोडून दिला, सीयर, ठीक. याचा कट केलेला पार्ट, व्हाईट पार्ट फिनिश करू आपण याला. याचा कट केलेला पार्ट तुम्ही या डीएनए ला जोडून दिला. मग हा जो डीएनए तुमचा तयार झालाय, हा डीएनए इज नथिंग बट युअर आरडीएनए.
ही लेंदी प्रोसेस आहे समजून घ्यायला. फक्त लक्षात घ्या रिकॉम्बिनंट डीएनए कशाला म्हणतात. रिकॉम्बिनंट डीएनए म्हणजेच काय, दोन डीएनए दोघांना कट करा, एका डीएनएचा पीस घ्या, तुकडा घ्या आणि त्या डीएनएला अटॅच करून द्या. वेगवेगळे एन्झाईम्स याच्यामध्ये असतील, ठीक आहे ना. तर याला म्हणायचं तुम्ही आरडीएनए. म्हणजे जेव्हा जॅकोबानी मोनादनी प्रोटीन सिंथेसिस दिलं तेव्हा रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी समोर आली. आणि याचाच बेनिफिट आता कशामध्ये झालाय, जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये. ठीक, जेनेटिक इंजिनिअरिंग हे जे फील्ड होतं, मग हे वाढण्यासाठी, प्रॉस्पर करण्यासाठी, फ्लरिश होण्यासाठी इट वॉज युज्ड. आरडीएनए टेक्नॉलॉजी वॉज युटिलाइज्ड इन जेनेटिक इंजिनिअरिंग. क्लिअर आहे. मग आता ही जर आरडीएनए टेक्नॉलॉजी करायची आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग करायचं आहे, तर त्याचे बेनिफिट्स काय. ठीक आहे. सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर, म्हणजे आता हेरिडिटी मध्ये सगळं चालू व्हायचं. कशासाठी युजफुल आहे, एक तर डायग्नोसिस. डायग्नोसिसचा अर्थ काय होतो, एखादा डिसीज फाइंड आउट करणे. सपोज तुम्हाला काय आजार झालाय, तुम्ही डॉक्टरांकडे जाणार, डॉक्टरांकडे गेलेत, मग डॉक्टर तुमचं चेकअप करणार, तुम्हाला विचारणार तुम्हाला काय त्रास होतो, अजून काय काय माहिती घ्यायची असेल तो डॉक्टर घेणार आणि त्याच्यावरतून तो सांगणार की यस तुम्हाला आता मलेरिया झालाय, साईन आणि सिम्पटम बघून. मग ते काय झालं, मलेरिया फाइंड आउट केला डॉक्टरनी, तर डॉक्टरने ऍक्च्युली काय केलंय, डायग्नोसिस केलंय. ते हेरिडिटीचा स्टडी आपला कशा, सायन्सचा वापर आपल्याला डायग्नोसिस मध्ये होणार. दुसरं काय होणार, आता डायग्नोसिस केल्यानंतर आपण ट्रीटमेंट तर करणार. मलेरिया झालाय, मग डॉक्टर तुम्हाला औषध सुद्धा देणार. मग ती काय झाली, ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये सुद्धा हेरिडिटीचा रोल आलाच. ठीक, कारण नॉर्मली जेनेटिक डिसऑर्डर जे असतात ते त्याही आपण समोर बघू. ठीक आहे ना. जेनेटिक डिसऑर्डर मध्ये ह्या हेरिडिटी सायन्सचा ऍक्च्युली उपयोग होणार. नंतर प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स, ही जी स्टडी असेल तुमची, तर बेसिकली दिस इज युजफुल फॉर जेनेटिक डिसऑर्डर्स. जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे त्या तुमच्या जीन्समुळे ज्या डिसऑर्डर्स तुम्हाला होतात, जीन्समध्ये काही फॉल्ट झाले, क्रोमोझोमची संख्या कमी अधिक झाली, तेव्हा जे डिसऑर्डर होतात त्याला जेनेटिक डिसऑर्डर म्हणा. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण ते बघणार. तर हे हेरिडिटरी डिसऑर्डर जर प्रिव्हेंट करायचे असतील, त्या जर होऊ द्यायच्या नसतील, तरी सुद्धा या सायन्सचा आपल्याला उपयोग होणार. नेक्स्ट काय, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ एनिमल्स अँड प्लांट्स. हायब्रिड व्हरायटी समजतं तुम्हाला, एक दोन स्ट्रॉंग व्हरायटी मिक्स करणे आणि त्याच्यापासून एक नवीन व्हरायटी तयार करणे, म्हणजे दोघांचं मिक्सिंग झालंय ते. ठीक आहे ना. दोघांचे चांगले कॅरेक्टर एका व्हरायटीत मिक्स करणे, त्याला म्हणतो आपण हायब्रिड व्हरायटी. तर प्लांट मध्ये सुद्धा उपयोग होणार आणि अॅनिमल्स मध्ये सुद्धा उपयोग होणार. जसं की ह्या हायब्रिड व्हरायटीचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एक हॉर्स आणि डॉंकी, हॉर्स अँड डॉंकी यांचे चांगले चांगले कॅरेक्टर्स एकत्र आपण करायचे आणि त्याच्यापासून एक हायब्रिड तयार करायचा. समजतंय तुम्हाला. आणि तो हायब्रिड म्हणजेच काय, म्यूल. म्यूल म्हणजे खेचर. एक्झाम्पल. नेक्स्ट, इंडस्ट्रियल प्रोसेसेस मध्ये ज्याच्यामध्ये की मायक्रोब्सचा वापर केला जाणार, जसं की फर्मेंटेशन प्रोसेस, त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला हेरिडिटी सायन्सचा उपयोग होणार. क्लिअर आहे. तर हे झालं एक्सप्लेनेशन या स्लाइडचं. आपल्या पुढे जाऊ. आता ऍक्च्युअल प्रोसेस मध्ये जो आपण व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन, व्हॉट इज ट्रान्सलोकेशन आणि व्हॉट इज ट्रान्सलेशन, ठीक इथे तुम्हाला दिसतंय. त्याच्या अगोदर आपण आता त्यांनी जी कॅन यू टेल हे जे क्वेश्चन्स विचारले त्याला आपण डिस्कस करू. कॅन यू टेल मध्ये ते विचारतायत, पहिला क्वेश्चन, स्केच अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ डीएनए अँड व्हेरियस टाइप्स ऑफ आरएनए. इथे जी ही डायग्राम दिसते तुम्हाला, दीज आर व्हेरियस टाइप्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ आरएनए अँड दिस इज, हे स्ट्रक्चर आपण ऑलरेडी बघितलंय. स्केच करा त्यांनी सांगितलं, आपण इथे स्केच केलं डायरेक्ट. ठीक, आता स्केच करायचं म्हणजे काय केलं आपण, इथे आपण काय दाखवला, वन्स अगेन रिपीट होऊन जाईल आपला. दिस इज युअर पेंटोज शुगर, त्याला हा नायट्रोजन बेस अटॅच असेल आणि त्याला हा फॉस्फेट ग्रुप अटॅच असेल. कंप्लीट स्ट्रक्चर जे तयार झाले त्याला तुम्ही म्हटलेत न्यूक्लिओटाइड. पुन्हा एक वेळा, दिस इज कॉल्ड एज न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइडची एक चेन तयार झाली. ठीक, आणि ती न्यूक्लिओटाइडची चेन ह्या दुसऱ्या न्यूक्लिओटाइडच्या चेनला अटॅच झाली, कारण त्यांनी टिपिकली डीएनएचं स्ट्रक्चर आपल्याला स्केच करायला सांगितलंय. तर डीएनएचे स्ट्रँड कसे असतात, अँटी पॅरलल. बघा, एकाची डायरेक्शन ही ऑलरेडी सांगितलं मी तुम्हाला, या डायरेक्शनने जाणार, दुसरी स्टँड या डायरेक्शनने जाणार. तर या दोन स्ट्रँड जेव्हा एकमेकाला कनेक्ट होतात तर तेच जे स्ट्रक्चर बनणार न्यूक्लिओटाइडच्या स्ट्रँड पासून, त्याला आपण म्हणणार डीएनए. म्हणजे वेगवेगळे ऍडेनिन, थायमिन, गॉनिन, सायटोसिन, 4 बेसिस त्यांच्यामध्ये पेरिंग होणार. ऍडेनिन विल पेअर विथ थायमिन, गॉनिन विल पेअर विथ सायटोसिन विथ ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड्स. ठीक आहे. आता हेच स्ट्रक्चर इथे, ही एक न्यूक्लिओटाइडची स्ट्रँड, ही एक न्यूक्लिओटाइडची स्ट्रँड, तर हेच इथे साध्या दोन स्टँड मध्ये यांनी दाखवलंय. सी हिअर, असं समजा की ही जी कंप्लीट स्टँड होती, ही कंप्लीट स्टँड आणि ही दुसरी स्टँड, या स्टँडला त्यांनी इथे फक्त असं स्ट्रिपच्या स्वरूपात दाखवलंय. ही एक स्टँड समजा, ही एक स्टँड समजा, आणि मध्ये जे बेसेस आहेत तर हे मध्ये बेस त्यांनी दाखवले. ठीक,
आता इकडे हेलिकल स्ट्रक्चर, कारण डीएनएचं स्ट्रक्चर कसं असतं, डीएनए इज हेलिकल स्ट्रक्चर. त्याचं हेलिक्स तयार होणार. हेलिक्स म्हणजे काय, हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, ठीक आहे, असं कॉईल झालेलं स्ट्रक्चर, दॅट इज अ हेलिकल स्ट्रक्चर, त्याला हेलिक्स म्हणायचंय. आता अजून जर याचे डिटेल बघायचं झालं तर सी, हे जे कम्प्लीट असं दिसतंय तुम्हाला इतकं, या कम्प्लीट हेलिक्स मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ 10 बेस पेअर्स. 10 बेस पेअर्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. बेस म्हणजे कोणते बेस, नायट्रोजन बेसचे पेअर प्रेझेंट असणार. म्हणजे सपोज हे डीएनएचं हेलिक्स काढलंय मी, तर हे जे कम्प्लीट दिसतंय ना तुम्हाला, हे दिस वन, ते कम्प्लीट टर्न झाला त्या हेलिक्सचा. तर या कम्प्लीट टर्न मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ बेस पेअरिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असे 10 बेस एकमेकाला काय करतात, पेअरिंग करतात. म्हणजे 10 बेस पेअर्स एका टर्न मध्ये प्रेझेंट असतात. ह्या डायग्राम कडे बघू नका, इथे दोनच दाखवलेत, कारण आपल्याला ते अंडरस्टँड करायचे, समजून घ्यायचे. तर ही एक स्ट्रँड या डायरेक्शनने जाणार, वेल, आणि दिस वन विल गो इन दिस डायरेक्शन, ऑपोजिट डायरेक्शन. आणि येते वरती नो, अरे ठीक आहे, एकाची डायरेक्शन वरती असणार, एकाची डायरेक्शन खाली असणार. इथे सुद्धा आपण ते दाखवू शकतो. ही डायरेक्शन इकडे दाखवू आपण याची, एका स्ट्रँडची, आणि दुसऱ्या स्ट्रँडची डायरेक्शन खाली दाखवू. म्हणजे दीज आर अँटी पॅरलल स्ट्रँड्स. एका टर्न मध्ये 10 बेस पेअर प्रेझेंट असतील. आता यांची जी विड्थ असेल, विड्थ किंवा त्याला आपण बोलू थिकनेस, ही थिकनेस किती असणार, सी, ही जी थिकनेस आहे, दॅट कम्प्लीट थिकनेस इज युअर 20 एंगस्ट्रॉम. किती असणार, 20 एंगस्ट्रॉम. ही युनिट झालं त्याचं, ठीक आहे ना, 20 एंगस्ट्रॉम. नंतर हा जो एक टर्न दाखवला आपण, तर यांच्यामधलं अंतर किती असणार, यांच्यामध्ये वेल हे जे अंतर असणार, तर दॅट डिस्टन्स विल बी युअर 34 एंगस्ट्रॉम. किती असणार, 34 एंगस्ट्रॉम. म्हणजे एका बेस पेअर मध्ये 10 बेस पेअर प्रेझेंट आहेत. 10 बेस पेअर मधलं अंतर किती आहे, 34 एंगस्ट्रॉम. तर एका बेस पेअर मध्ये किती होईल, 3.4 एंगस्ट्रॉम. त्याची गरज नाही आपल्याला, जाऊ द्या. आणि हे आपण सांगितलं की 20 एंगस्ट्रॉम यांच्यामध्ये यांचे डायमीटर असेल. याच्यामध्ये मेजर ग्रूव्ज, मायनर ग्रूव्ज हे कॅरेक्टरिस्टिक मध्ये येणार. इन शॉर्ट तुम्हाला डीएनएचं स्ट्रक्चर समजलेलं असावं. So this is what the structure of DNA is. Now types of RNA. RNA चे टाइप्स. RNA च्या टाइप मध्ये बघायचं झालं तर इकडे परत लिहू आपण, पुढे जाऊ. टाइप्स ऑफ RNA. या RNA टाइप्स मध्ये 2 टाइप्स येतील बघा. एक तर जेनेटिक RNA आणि दुसरा RNA जो असेल तो नॉन जेनेटिक RNA. नॉन जेनेटिक RNA. आता जेनेटिक आणि नॉन जेनेटिक या नावामध्ये तुम्हाला दिसेल, जो जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे हेरिडिटी मध्ये जो रोल प्ले करतो, एका जनरेशन पासून दुसरीकडे ट्रान्सफर होतो, तो झाला जेनेटिक RNA. आणि नॉन जेनेटिक RNA म्हणजे ज्याचं जेनेटिक इन्फॉर्मेशन मध्ये काही रोल नाही, की जो हेरिडिटी मध्ये काही रोल प्ले करत नाही, त्याला नॉन जेनेटिक RNA म्हणा. तर नॉन जेनेटिक RNA मध्ये सुद्धा आपण 3 टाइप घेणार, म्हणजे असतात त्याचे इनफॅक्ट mRNA, rRNA अँड tRNA. असे 3 टाइप्स तुमचे नॉन जेनेटिक RNA चे असतात. आणि हे जे नॉन जेनेटिक RNA आहेत, दीज आर युज्ड फॉर प्रोटीन सिंथेसिस, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन मध्ये या 3 RNA चा वापर होणार. वाय, बिकॉज दीज आर नॉन जेनेटिक. आणि नॉन जेनेटिक आहे म्हणजे ते प्रोटीन सिंथेसिस मध्ये हेल्प करणार. ठीक आहे, तर हे झाले टाइप्स ऑफ RNA. इकडे बघून घेऊ आपण. सी पहिला दिसतो तुम्हाला mRNA. mRNA चा लॉंग फॉर्म झाला मेसेंजर RNA. इथे लिहू आपण मेसेंजर RNA, म्हणजेच इन शॉर्ट हा झाला mRNA. आता मेसेंजर नावामध्ये दिसतंय, हा कुठला तरी मेसेज हा कॅरी करणार. मग याचं फंक्शन काय झालं, कॅरीज मेसेज फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम. न्यूक्लियस पासून सायटोप्लाझम कडे मेसेज घेऊन जाणे. आता हे लक्षात ठेवा तुम्ही, प्रोसेस मध्ये आपण क्लिअर करू त्याला. मेसेंजर RNAचं काम काय, की न्यूक्लियस मध्ये जी काय माहिती असेल, आय मीन डीएनए मधली माहिती, ती स्वतःमध्ये घेणे आणि ती आता सायटोप्लाझम कडे पोहोचवून देणे. याच्यावरती तुम्हाला हे वेगवेगळे बेसेस दिसतात, म्हणजे ही न्यूक्लियोटाइडची चेन झाली. ठीक आहे ना.
आणि आरएनए कसा असतो सिंगल स्टँडर्ड. तर याच्यावरती असं समजा की हे 3-3च्या ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात. दिस बेसेस इकडे काढून घेऊ आपण परत. ऑल दिस बेसेस आर प्रेझेंट इन द ग्रुप ऑफ 3 आणि यांच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन कोड लँग्वेज मध्ये प्रेझेंट असणार आणि ही कोड लँग्वेज मधली इन्फॉर्मेशन आता ते प्रोटीन सिंथेसिस साठी वापरणार. म्हणजेच ही इन्फॉर्मेशन कोणापासून आली यांची, ही इन्फॉर्मेशन यांनी डीएनए कडून घेतली. डीएनए ची इन्फॉर्मेशन आता या कोड मध्ये आली म्हणजे एमआरएनए मध्ये आली. एमआरएनए आता ही प्रोटीन सिंथेसिस साठी त्याचा वापर करणार. शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा मेसेंजर आरएनए म्हणजेच काय की विच ट्रान्समिट्स और ट्रान्सफर्स इन्फॉर्मेशन फ्रॉम न्यूक्लियस टू साइटोप्लाझम. ठीक आहे. दुसरा आरआरएनए रायबोझोमल आरएनए. नावामध्येच दिसतंय तुम्हाला रायबोझोमल आरएनए म्हणजे हा रायबोझोम इज अ सेल ऑर्गेनेल झालेलं तुमचं सेल मध्ये. तर या रायबोझोम वरती जो आरएनए प्रेझेंट असेल त्याला म्हणा रायबोझोमल आरएनए. आणि याचा रोल कशामध्ये येतोय, इट प्लेज रोल इन प्रोटीन सिंथेसिस. आपण ऑलरेडी सांगितलं तिघांचाही रोल हा प्रोटीन सिंथेसिस मध्ये असणार. ठीक आहे ना. तर हा सुद्धा कशामध्ये रोल प्ले करेल, प्रोटीन सिंथेसिस. तिसरा ट्रान्सफर आरएनए टीआरएनए. याला टीआरएनए म्हणा. टीआरएनए ट्रान्सफर म्हटलो आपण म्हणजे हा काहीतरी ट्रान्सफर करणार. काय ट्रान्सफर करणार बघा इथे दिसतंय तुम्हाला अमिनो ऍसिड. यानी इथे हे जे ग्रीन स्ट्रक्चर दाखवलंय तर अमिनो ऍसिडला तो अटॅच करणार आणि प्रोटीन तयार करण्यासाठी त्याला घेऊन जाणार म्हणजे ट्रान्सफर करणार म्हणून त्याला ट्रान्सफर आरएनए म्हटले. इन शॉर्ट या तिन्ही आरएनएचा वापर कशामध्ये झालाय तुम्हाला, ऑल दिस 3 RNAs non-genetic RNAs are used for protein synthesis. This was the answer to your second question, right? Sorry, first question. Second question काय म्हणतोय तुमचा, see here. Meaning of genetic disorder म्हणजे काय? What is genetic disorder? अशी डिसऑर्डर की जी जीन्स मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे, त्या डीएनए मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे जो डिसीज तुम्हाला होणार त्याला तुम्ही जेनेटिक डिसऑर्डर म्हणा. ठीक आहे. प्रॉब्लेम ड्यू टू चेंज इन द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स और मालफॉर्मेशन ऑफ डीएनए. डीएनए ठीक तयार झाला नाही किंवा क्रोमोझोमची संख्या कमी झाली आहे किंवा जास्त झाली आहे, अशामुळे जे डिसऑर्डर होतील त्याला म्हणायचं तुम्ही जेनेटिक डिसऑर्डर्स. ठीक आहे. थोडक्यात जेनेटिक, इथे जीन दिसते तुम्हाला, जीन्स मध्ये प्रॉब्लेम आहेत, डिफेक्टिव्ह जीन्स असतील, प्रॉब्लेमॅटिक जीन्स असतील. ठीक आहे. त्याच्यामुळे जे डिसऑर्डर तुम्हाला होणार त्याला म्हणायचं जेनेटिक डिसऑर्डर. कुठल्या कुठल्या जेनेटिक डिसऑर्डर आहेत, फॉर एक्झाम्पल मी याला रब करतोय बघा. इथे आपण 2-3 त्यांचे पिक्चर्स शो करण्याचा ट्राय केलाय की ते जेनेटिक डिसऑर्डर्स असतील. पहिली जेनेटिक डिसऑर्डर तुम्हाला इकडे दिसते. तर दिस जेनेटिक डिसऑर्डर्स इज डाउन्स सिंड्रोम. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे जे पिक्चर दिसतंय याच्यामध्ये तुम्हाला हे जे मूल दिसतंय छोटासा, तर याचा चेहरा बघा तुम्ही, हा नॉर्मल चेहरा नाही. तर डाउन सिंड्रोम, जीन्स मध्ये प्रॉब्लेम झाले, क्रोमोझोम मध्ये गडबड झाली, त्यावेळी जी डिसऑर्डर होणार ती अशा प्रकारची असेल, त्याला डाउन सिंड्रोम म्हणा. सेकंड दिसतंय तुम्हाला, सेकंड जेनेटिक डिसऑर्डर इज क्लायनफेल्टर्स सिंड्रोम. क्लायनफेल्टर्स सिंड्रोम. आता सिंड्रोम कशाला म्हणायचं, सिंड्रोम म्हणजे याला डिसीज नाही म्हणता येणार. सिंड्रोम म्हणजे ग्रुप ऑफ डिसऑर्डर, भरपूर सारे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये एकत्र आले, त्याला सिंड्रोम म्हणायचं. तर क्लायनफिल्टर आहे, हे सायंटिस्ट नाव दिले यांनी. डॉन नावाच्या सायंटिस्टने हे शोधून काढलं म्हणून त्याला डाऊन सिंड्रोम म्हटले. क्लायनफिल्टरने हे शोधून काढलं म्हणून त्याला हे क्लायनफिल्टर सिंड्रोम नाव दिलं. आता ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला इथे दिसेल की गायनेकोमॅस्टिया कंडिशन. दिस इज अ गायनेकोमॅस्टिया म्हणजे ब्रेस्ट डेव्हलपमेंट इन मेल. मेल मध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंट होत नाही नॉर्मली, पण इथे ब्रेस्टची डेव्हलपमेंट होणार. आणि ही सेकंड डायग्राम जे दिसते तर याच्यामध्ये फॅट जमा होणार. ठीक आहे ना, कारण ते फॅट ओढून घेतलंय, बाहेर काढलंय, तेव्हा ही नॉर्मल कंडिशन झाली. मग या कंडिशनला म्हणायचं तुम्ही गायनेकोमॅस्टिया. जेनेटिक डिसऑर्डर आहे, कारण नॉर्मली अशी चेस्ट ही मेलमध्ये असत नाही. आता हा सिंड्रोम झाला तुमचा सेकंड जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे क्लायनफिल्टर सिंड्रोम. ठीक. तिसरी इथे दिसते तुम्हाला, याला म्हणायचं तुम्ही क्लेफ्ट, सॉरी स्पेलिंग चुकलंय, क्लेफ्ट पॅलेट. क्लेफ्ट म्हणजे काय रे, पॅलेट म्हणजे तुमचा टाऊ. टाऊ म्हणजे काय, तुम्ही तुमच्या ओरल कॅव्हिटीमध्ये वरचा जो भाग दिसतोय दॅट इज कॉल्ड एज पॅलेट. आता याचा पॅलेट फाटलेला दिसतो तुम्हाला इथे बघा, म्हणजे त्याच्यामध्ये खाच तयार झाली, गॅप तयार झालाय, म्हणून त्याला म्हणायचं क्लेफ्ट पॅलेट. दिस इज अगेन अ जेनेटिक डिसऑर्डर. अजून जेनेटिक डिसऑर्डरचे एक्झाम्पल 1, 2, 3 झाले, नाव देऊ आपण याला. फर्स्ट जेनेटिक डिसऑर्डर, सेकंड, दिस इज थर्ड, फोर्थ मध्ये आपण लिहू सिकल सेल एनिमिया. सिकल सेल एनिमिया याच्यामध्ये तुमच्या आरबीसीस ह्या ऑक्सिजन कॅरी करू शकत नाही, माणूस मरून जातो. सिकल सेल जर झाला तर तो माणूस जगत नाही.
माणूस म्हटल्यापेक्षा तो मुलगा जगत नाही. ठीक आहे. नंतर आपण बोलू हिमोफिलिया. आता हा जो हिमोफिलिया आहे, हिम म्हणजे ब्लड, याच्यामध्ये ब्लडचा लॉस होत राहणार. म्हणजे ब्लड नॉर्मली आपल्याला जखम झाल्यानंतर गोठतं की नाही, क्लॉटिंग त्याचं होतं, याच्यामध्ये क्लॉटिंग होत नाही. हिमोफिलिया. दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ युअर जेनेटिक डिसऑर्डर्स. क्लियर. चलो आगे चलते फिर. ओके, टाइप्स ऑफ आरएनए घेतला आपण. नाउ ऍक्च्युअल प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, हाऊ प्रोटीन सिंथेसिस टेक प्लेस. तर ज्या प्रोसेसने प्रोटीन सिंथेसिस होणार त्यालाच माहिती सेंट्रल डोग्मा. डोग्मा म्हणजे तत्व प्रणाली. जाऊ द्या, तितक्या डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर त्याला म्हणतो आपण सेंट्रल डोग्मा. तर सेंट्रल डोग्मा काय सांगतोय, दिस इज डीएनए. आपण सांगितलं डीएनए मध्ये काय प्रेझेंट असणार. डीएनए मध्ये देयर इज द प्रेझेन्स ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. कोडच्या स्वरूपात जीन्स वरती प्रेझेंट असते आणि जीन्स कुठे डीएनए वरती प्रेझेंट आहे. मग ही इन्फॉर्मेशन ही कुणाकडे ट्रान्सफर करायची आहे, एमआरएनए कडे ट्रान्सफर करायची आहे. म्हणजे जशाला तशी कॉपी एमआरएनए कडे पाठवून द्यायची. याच्यामध्ये जशी ही इन्फॉर्मेशन असेल. आता ही इन्फॉर्मेशन कोणत्या स्वरूपात असते, इथे लिहितोय मी. इन्फॉर्मेशन असं समजू की ही डीएनए ची दोन स्ट्रँड, डबल स्ट्रँडेड डीएनए, एकाची डायरेक्शन अशी असते, अँटी पॅरल असतात, आपण शिकलो आता आहे. आणि याच्यावरती आता हे वेगवेगळे काय, ही न्यूक्लियोटाइडची एक स्ट्रँड आणि ही न्यूक्लियोटाइडची दुसरी स्ट्रँड. हे असं का काढतो याचा मीनिंग तुम्हाला क्लिअर झालाय आता, बरोबर. कारण ही कंप्लीट न्यूक्लियोटाइडची स्ट्रँड, ही दुसरी न्यूक्लियोटाइड स्ट्रँड, आणि त्याच्यावरती ही जे मेन लाईन्स काढल्या ते काय झाले, न्यूक्लियोटाइड बेसेस. आता हे जे बेसेस आहेत तर हे कसे प्रेझेंट असतात, इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट्स. ट्रिपलेट म्हणजे तीन तीनचेच ग्रुपने हे प्रेझेंट असतील, असे ट्रिपलेट याच्यावरती प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आता हा झाला तुमचा डीएनए. वेल, हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर झालंय डीएनएचं झालंय. तर डीएनए चे आता आपण सांगितलं या ट्रिपलेट मध्ये कोणत्या स्वरूपात इन्फॉर्मेशन असणार, कोडेड इन्फॉर्मेशन. कोडेड इन्फॉर्मेशनचा अर्थ होतो की ती एका कोडच्या स्वरूपात पूर्ण माहिती, पूर्ण इन्फॉर्मेशन, जेनेटिक इन्फॉर्मेशन ही या ट्रिपलेट मध्ये प्रेझेंट आहे. इथपर्यंत डन आहे. मग ही इन्फॉर्मेशन आता आपल्याला एमआरएनए कडे पाठवायची. तर यातली ही जी स्ट्रँड दिसते तुम्हाला, स्ट्रँड नंबर 1, स्ट्रँड नंबर 2, दोन्ही स्ट्रँड कोणाच्या डीएनएच्या आहे. याची सगळी इन्फॉर्मेशन याच्यावरती आता इकडे बघा, इथेच काढतोय मी. इथे एक एमआरएनए तयार होणार. समजून घ्यायचंय, हे जे स्ट्रक्चर मी इथे दाखवलंय त्याला तुम्ही म्हणायचं एमआरएनए. ऍक्च्युली हे असं नसतं, आपण व्हिडिओमध्ये क्लिअर करू त्याला. तर इन्फॉर्मेशन कोणाकडे होती अगोदर, डीएनए कडे होती. या डीएनए ची इन्फॉर्मेशन आता कॉपी झाली. जसं झेरॉक्स मारतो की नाही आपण, सेम झेरॉक्स कॉपी आता कुणाकडे आली, एमआरएनए कडे. म्हणजेच आता डीएनए ची इन्फॉर्मेशन एमआरएनए कडे आली. म्हणजे ती झेरॉक्स होणे, म्हणजे जशा तशी छापणे. फॉर एक्झाम्पल स्टॅम्प असतो, स्टॅम्प आपण इंक मध्ये डुबवतो आणि त्याचा ठप्पा मारतो. सिमिलरली याचा एक स्टॅम्प डायरेक्ट एमआरएनए मध्ये ठप्पा मारलाय. त्या प्रोसेसला म्हणायचं तुम्ही, ती माहिती काय झाली, ट्रान्सक्राईब झाली. ट्रान्सक्राईब म्हणून त्या प्रोसेसला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन. सी हियर, डीएनए ची जेनेटिक इन्फॉर्मेशन आता कुणाकडे आली, एमआरएनए कडे. जशीच्या तशी ऑल द इन्फॉर्मेशन whichever was present with DNA now it is copied in mRNA. म्हणजे दिस इज ट्रान्सक्राइब्ड इन mRNA आणि त्या प्रोसेसला तुम्ही म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन. ठीक, हे अशा प्रकारे होणार. या डीएनए ची माहिती आता त्याच्यावरती एमआरएनए ची स्ट्रँड तयार होणार. म्हणजे सगळी कॉपी करून घेतली त्यांनी. त्या प्रोसेसला तुम्ही ट्रान्सक्रिप्शन म्हटले. ठीक, या एमआरएनए पासून आता प्रोटीन तयार होणार. आता ही माहिती जेनेटिक इन्फॉर्मेशन कोणासोबत आहे, शॉर्ट मध्ये लिहितोय मी इथे. नाउ जेनेटिक इन्फॉर्मेशन इज विथ एमआरएनए. एमआरएनए कडे आहे. तर एमआरएनए ची माहिती आता प्रोटीन मध्ये कन्वर्ट होणार, ट्रान्सफर होणार. त्या प्रोसेसला तुम्ही म्हणायचं ट्रान्सलेशन. म्हणजे डीएनए टू एमआरएनए, एमआरएनए टू प्रोटीन. ही जी पूर्ण कंप्लीट प्रोसेस है दैट इज कॉल्ड एज सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस. ठीक, चलो यहां पे देख लेते हैं फिर ट्रांसक्रिप्शन किसे कहेंगे हम. ठीक है ना. देखो हे जे तुम्हाला दिसत आहेत ह्या दोन, दिसेल हा कलर ब्लॅक घेतो मी याला. ही एक स्ट्रँड दिसते, मी आहे तशीच काढतो. ही एक स्ट्रँड अँड वेल कुठे गेली आहे, दिस वन इज अनदर स्ट्रँड. ह्या दोन स्ट्रँड कोणाच्या आहेत, डीएनएच्या स्ट्रँड आहेत. मी इथे ह्या दोन डीएनएच्या स्ट्रँड काढल्या होत्या. ठीक, आता या डीएनए वरती हे मध्ये मध्ये दिसतंय, हा सिक्वेन्स काढला होता मी इथे, ह्या लाईन्स काढल्या होत्या. असं समजा की हे इथे प्रेझेंट आहे. हे सगळे काय, न्यूक्लियोटाइड बेसेस, हे बेसेस प्रेझेंट आहेत.
आणि ही डीएनएची दुसरी स्ट्रँड, हे याचे बेसिस, यांच्यामध्ये पेअरिंग होतं, बरोबर. हे तुमच्या बुक मधली जशाला तशी डायग्राम आपण इकडे घेतली आहे. या दोघांमध्ये पेअरिंग होती, जे ब्लॅकने मी दाखवतो ते पेअरिंग होती, ठीक. आता ही जी स्ट्रँड तुम्हाला दिसते, ही येलो कलरने मी दाखवतोय, दिस वन. तर दिस स्ट्रँड ही कोणत्या स्ट्रँडवर तयार झाली, मी इथे काय सांगितलं, या स्ट्रँडवरती हा मध्ये जो तयार झालाय हा एमआरएनए तयार झाला. सिमिलरली या एकाच स्ट्रँडवरती, कारण ट्रान्सक्रिप्शन होतंय म्हणजे याची सगळी माहिती आता कुणाकडे चालली आहे, हा जो तयार होणारा कोण असेल, हा दिस इज युअर एमआरएनए. याच्याकडे पूर्ण कॉपी झाली, आता डीएनएची पूर्ण इन्फॉर्मेशन एमआरएनए मध्ये कॉपी झाली. आणि याच प्रोसेसला तुम्ही काय म्हटले, ट्रान्सक्रिप्शन म्हटले. ऑब्झर्व जर तुम्ही केलं तर काय दिसलं तुम्हाला, डीएनएच्या 2 स्ट्रँड होत्या. या 2 स्ट्रँड पैकी फक्त एकच स्ट्रँड, एकच चेन ही कशासाठी वापरली गेली, ट्रान्सक्रिप्शन मध्ये वापरली गेली. दुसरी स्ट्रँड वापरली गेली का, नाही, ठीक. आता त्याचे सुद्धा डिटेल्स खूप आत जावं लागलं आपल्याला, एकच स्ट्रँड का वापरायची आहे, तर त्याची तुम्हाला आवश्यकता नाही. 2 आरएनए तयार होतील, डबल स्ट्रँडेड आरएनए तयार होतील, तो आपला मुद्दा नाही. एकच लक्षात ठेवायचं की ओनली 1 स्ट्रँड ऑफ डीएनए इज युज्ड फॉर दिस प्रोसेस. ट्रान्सक्रिप्शन साठी एकच स्ट्रँड यूज केली जाणार. बघू आपण, mRNA is produced as per the sequence of nucleotides on DNA. जसाही सिक्वेन्स या डीएनए वरती प्रेझेंट असेल, उदाहरण परत एक वेळा काढू, समजा ही डीएनए स्ट्रँड, हा कॉन्सेप्ट तुम्ही डिटेल मध्ये समजून घ्यायचा आहे. हा जर तुम्ही आता नीट केलाय तर नंतर तुम्हाला म्हणजे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा नीट मधला टॉपिक अतिशय सोपा जाणार. डीएनए स्ट्रँड ही एक, ठीक. आता याच्यावरती असं समजू आपण, आता जे स्टेटमेंट आपण वाचलं त्याचा अर्थ काय झाला ते बघतोय. ए टी जी सी सी जी टी असे काहीतरी ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतील, न्यूक्लियोटाइड बेस प्रेझेंट आहे, ठीक आहे. आपण काय सांगितलं की ए हा कुणासोबत पेअर करणार, टी सोबतच करणार. मग मी त्याला दाखवतो आता इथे. ए हा टी सोबत पेअर करणार, डबल बॉन्ड. टी हा ए सोबतच पेअर करणार, त्यांच्यामध्ये डबल बॉन्ड. जी हा ट्रिपल बॉन्ड सी, सी ट्रिपल बॉन्ड जी, सी अगेन ट्रिपल बॉन्ड जी, जी ट्रिपल बॉन्ड सी, टी डबल बॉन्ड ए डबल बॉन्ड टी. मी वारंवार याला म्हणतोय सो दॅट तुम्हाला कळावं की डबल बॉन्ड कुणामध्ये आणि कोण कोणाशी पेअर करतोय. जी अगेन ट्रिपल बॉन्ड सी, सी ट्रिपल बॉन्ड जी, ए डबल बॉन्ड टी अँड टी डबल बॉन्ड ए. मिनिंग काय झाला या लाईनचा, mRNA is produced as per the sequence of nucleotides on DNA. हा डीएनए, ह्या डीएनए वरती हा सिक्वेन्स प्रेझेंट आहे, ठीक. बरोबर याचीच कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग होणार, म्हणजे ए सोबत टी येणार, जी सोबत सी येणार. हा झाला ह्या सेकंड लाईनचा तुमचा मिनिंग. आणि हा जो तयार झालाय आता इथे लिहितोय मी हा, तर याला तुम्ही काय म्हटले, कुठला आरएनए, हा mRNA. म्हणजेच जी काय इन्फॉर्मेशन डीएनए सोबत होती ती आता mRNA कडे आली, ठीक. सेकंड लाईन, ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड्स ऑफ डीएनए इज युज्ड इन दिस प्रोसेस. ह्या 2 स्ट्रँड होत्या, याच्यापैकी एकच वापरली गेली, क्लिअर आहे. दिस प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस, mRNA तयार झालाय म्हणून त्याला म्हटलं आपण आरएनए सिंथेसिस, इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन क्लिअर, होप एकदम डिटेल मध्ये आपण आता ट्रान्सक्रिप्शन समजून सांगितलंय, ठीक आहे. पुढे जाऊ. mRNA formed in nucleus comes into cytoplasm. For example, आता इथे काढू आपण परत एक वेळा. This is your cell. सेल मध्ये प्रेझेंट असणारा, well, this is the cytoplasm present in the cell. This is the cytoplasm. यालाही नाव देऊ आपण, सायटोप्लाझम, ठीक. आणि सेंटर मध्ये मी याला काढतोय, सेंटर मध्ये हा न्यूक्लियस. ही प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन कुठे होती आणि ट्रान्सलेशन कुठे होते ते बघू आपण. हा न्यूक्लियस. आता असं समजा की इथे हा आता तयार झालाय तुमचा mRNA. मग mRNA कुठे तयार झालाय, mRNA इज प्रोड्युस्ड इन न्यूक्लियस. mRNA इज फॉर्म्ड इन न्यूक्लियस, म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस इन न्यूक्लियस. In short, transcription takes place in nucleus. महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्यायचंय. ट्रान्सक्रिप्शन झालं म्हणजे काय झालं, मग mRNA तयार झाला. आता याला असे पोर्स असतात बघा, ते बघू आपण जेव्हा व्हिडिओ बघून त्याच्यामध्ये क्लिअर होईल. तर या न्यूक्लियस मधून आता हा mRNA,
दिस mRNA विल कम आउट इन सायटोप्लाझम. इथे दाखवतोय मी. आता येलो कलरच घेतोय समजण्यासाठी म्हणून परत. आता हा mRNA कुठे आलाय? दिस इज अगेन mRNA. नाउ mRNA इन सायटोप्लाझम. कळतंय का रे बाबा मी काय सांगतोय? कुठे तयार झाला mRNA? न्यूक्लियस मध्ये. म्हणजेच ती प्रोसेस काय म्हटलो आपण? ट्रान्सक्रिप्शन. हाच mRNA आता बाहेर आला कुठे? सायटोप्लाझम मध्ये. ठीक. आणि इथे प्रोटीन सिंथेसिस होणार. आता याच्यावरती इथे असा रायबोझोम अटॅच होईल. ठीक आहे. आणि रायबोझोम अटॅच झाल्यानंतर एक एक अमिनो ऍसिड त्याला अटॅच होईल आणि प्रोटीन सिंथेसिस होणार. म्हणजेच ट्रान्सलेशन होणार इन सायटोप्लाझम. कुठे लिहिलंय? ट्रान्सलेशन टेक्स प्लेस. म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची पहिली प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन न्यूक्लियस मध्ये झाली आहे आणि दुसरी प्रोसेस ट्रान्सलेशन टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. हे लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा तुमचा mRNA तयार होतो तर तयार झालेला mRNA हा लगेचच वापरला जात नाही युकॅरियोट्स मध्ये. प्रोकॅरियोट मध्ये लगेच वापरला जाईल म्हणजे बॅक्टेरियामध्ये फॉर एक्झाम्पल. पण ह्युमन बिंग मध्ये, अॅनिमल्स मध्ये, हायर ऑर्गॅनिझम्स मध्ये त्याला युकॅरियोट म्हणतो आपण, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. त्यांच्यामध्ये लगेचच तो mRNA वापरला जाणार नाही. त्याच्यावरती प्रोसेस करावा लागणार. तो कच्च्या स्वरूपात असं समजा. त्याला पक्क्या स्वरूपात आणायचे सो दॅट प्रोटीन सिंथेसिस साठी तो वापरला जाईल. मग ट्रान्सक्रिप्शन कुठे होतंय रे बाबांनो? इट इज टेकिंग प्लेस इन द न्यूक्लियस. ट्रान्सलेशन कुठे होतंय? इट टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम. ठीक. वेल इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम डीएनए. क्लिअर झालंय आपलं. द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमिनो ऍसिड. आता ज्या mRNA मध्ये जी मेसेज प्रेझेंट आहे, जी इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे ती कुणाला त्याच्याकडे ओढण्यासाठी आहे? अमिनो ऍसिडला. मिनिंग काय झाला? परत एक वेळा. दिस इज युअर mRNA. आता या mRNA मध्ये आपण सांगितले इथे एक मेसेज आहे. तो मेसेज असा असणार की जो पर्टिक्युलर अमिनो ऍसिडला त्याच्याकडे ओढणार. म्हणजेच आता याच्यामध्ये जीही इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे mRNA वरती ती इन्फॉर्मेशन ठरवणार की कोणता अमिनो ऍसिड आता आणायचा. कारण अमिनो ऍसिड काय होईल? हा एक अमिनो ऍसिड, दुसरा अमिनो ऍसिड, तिसरा अमिनो ऍसिड, अशा अमिनो ऍसिडची चेन. ही अमिनो ऍसिडची चेन शॉर्ट मध्ये लिहितोय मी. अमिनो ऍसिडच्या चेनलाच तुम्ही काय म्हणता? यू कॉल इट ॲज अ प्रोटीन. त्याला प्रोटीन म्हणता. मग यातली यातला मेसेज जो असेल, जी इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन ठरवेल की कोणता अमिनो ऍसिड आणायचा. आणि मग एक असं करून एक चेन तयार होणार अमिनो ऍसिडची आणि त्याच्यापासून प्रोटीन तयार होणार आणि त्या प्रोसेसलाच तुम्ही ट्रान्सलेशन म्हणणार. ठीक आहे. वेल द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. आता हा काय? कोड फॉर इच अमिनो ऍसिड. एक अमिनो ऍसिड साठी 3 कोड लागणार. म्हणजे याला बोलले तुम्ही ट्रिपलेट. हे सुद्धा आपण अगोदर कव्हर केलंय. हे जे न्यूक्लियोटाइडचे बेस दिसतात ना तुम्हाला, हे बेस नेहमीच 3च्या स्वरूपात प्रेझेंट असतात. त्याला म्हणतो आपण ट्रिपलेट किंवा त्यालाच म्हणतात कोडॉन, कोडोजेन किंवा अँटीकोडॉन. ते कुणाकुणावरती प्रेझेंट असतात तो भाग वेगळा. फॉर एक्झाम्पल हा जर ट्रिपलेट असेल, ट्रिपलेट लिहितोच मी इथे, ट्रिपलेट इन mRNA. mRNA काढला आपण तर तेव्हा तुम्ही त्याला म्हणायचे कोडॉन. ट्रिपलेट इन rRNA, सॉरी ट्रिपलेट ऑन डीएनए. डीएनए वरती जे ट्रिपलेट प्रेझेंट असतात त्याला तुम्ही म्हणायचे कोडोजेन. आणि ट्रिपलेट ऑन tRNA त्याला तुम्ही म्हणायचे अँटीकोडॉन. त्याला काय म्हणायचे? अँटीकोडॉन म्हणायचे. क्लिअर. तर हे अशा प्रकारे ट्रिपलेटच्या स्वरूपात सगळी इन्फॉर्मेशन ही डीएनए, mRNA, tRNA मध्ये प्रेझेंट असणार. आणि mRNA वरती प्रेझेंट असणारी ही ट्रिपलेट मधली इन्फॉर्मेशन ठरवणार की कोणता अमिनो ऍसिड त्याला येऊन अटॅच करणार, त्या mRNA ला येऊन अटॅच करणार. आय मीन त्या प्रोसेस मध्ये भाग घेणार. ठीक. तर आपण पुढे जाऊ. आता हे इंडियन सायंटिस्ट आहेत हरगोबिंद खुराना. यांनी काय केलं? एक सेल फ्री सिस्टम मध्ये, म्हणजे सेलमध्ये नाही, सेलच्या बाहेर काढून RNA तयार केलाय आणि त्याच्यामुळे त्यांना नोबेल प्राइज सुद्धा मिळालाय. ठीक. ही एक माहिती म्हणून लक्षात असू द्यायची. पुढे जाऊ आपण. ट्रान्सलेशन कशाला म्हणतो आपण? सी हिअर ट्रान्सलेशन. काय झालंय? ट्रान्सलेशन कुठे होते? सगळ्यात महत्वाचा मुद्दा. इच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन्स. इथे मी परत एक वेळा काढतोय. आम्ही काढला mRNA. याच्यावरती आपण सांगितलं आता हे काय प्रेझेंट आहेत? 3-3च्या ग्रुपनी कोडॉन्स. कोडॉन म्हणजेच ट्रिपलेट. ठीक. हजारांनी प्रेझेंट, थाउजंड्स ऑफ कोडॉन्स आर प्रेझेंट. इथे शब्द काय दिला यांनी? वेल ट्रिपलेट कोडॉन्स. हिअर. कारण कोडॉन हा ट्रिपलेटला म्हणतो जेव्हा mRNA वरती प्रेझेंट असेल तेव्हा.
मग हे हजारांनी याच्यावरती प्रेझेंट आहे आणि याचीच माहिती आता ही पाठवल्या जाणार प्रोटीनच्या सिंथेसिससाठी. म्हणजे काय की याच्या ऑलरेडी जे आपण मागच्या वेळी आता सांगितलंय की ह्या 3 मधली माहिती ही बरोबर त्या अमिनो ऍसिडलाच अट्रॅक्ट करणार. ठीक. ऍज पर द मेसेज ऑन द mRNA अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. जशी ही माहिती या कोडॉन मध्ये प्रेझेंट असेल, मी इथे लिहितोय, या कोडॉन मध्ये जशी माहिती असेल तसंच अमिनो ऍसिड इकडे आणल्या जाणार. कोण आणणार? ही सगळी प्रोसेस कुठे होती रे बाबांनो? ही इकडे मी असं दाखवतोय, असं समजा ही कंप्लीट सेल, ही प्रोसेस कुठे होती आपली? सायटोप्लाझम मध्ये होती, बरोबर. ट्रान्सलेशन. तर याच्यामध्ये जशी माहिती असेल तसाच अमिनो ऍसिड त्याच्याकडे आणल्या जाणार. तो कोण आणणार? tRNA. फॉर एक्झाम्पल हे एक tRNA स्ट्रक्चर, तर इथे अमिनो ऍसिड अटॅच होणार tRNA ला, अमिनो ऍसिड. आणि या इथे लिहितोय मी, हा हे स्ट्रक्चर कोणाचं झालंय? tRNA चं. आणि याच्यावरती असे 3 कोडॉन अँटी कोडॉन प्रेझेंट असतील. आता याच्यावरती काय प्रेझेंट आहे? अँटी कोडॉन. समजून घ्या. mRNA वरती काय सांगितलं आपण? कोडॉन. आणि tRNA वरती काय सांगितलं? अँटी कोडॉन, बरोबर. मग याच्यामधली जशी माहिती असेल, आता याला असं समजून घ्या की हा सिक्वेन्स काय असणार? AUG. AUG अशी न्यूक्लियोटाइड बेस याच्यावरती प्रेझेंट आहेत. तर याला पेअरिंग कोणाची होणार मला एक सांगा? ए कोणासोबत पेअर होणार? T. ठीक आहे. U कोणासोबत होणार? A. आणि G कोणासोबत पेअर होणार? C. मग हे सिक्वेन्स मॅच करण्यासाठी आता इथे मी लिहितोय, इथे TSC प्रेझेंट असणार. समजते तुम्हाला? म्हणजे इथे जो कोडॉन होता हा AUG होता mRNA वरती, तर त्यालाच कॉम्प्लिमेंटरी पेअर करणारा A सोबत T, G सोबत C. ठीक आहे. तसंच हा tRNA इकडे येणार आणि याला अटॅच होणार. काढूनच घेऊ आपण. चला इथे दाखवतोय मी आता, हा tRNA आणि याच्यावरची हे बेसिस आणि यांची झाली पेअरिंग. कळालं मी काय म्हटलो? इथे काय कोडॉन, याच्यामध्ये एक लँग्वेज, याच्यामध्ये एक मेसेज स्टोअर केलाय. तो मेसेज आता बरोबर, आणि यांनी कोण अटॅच करून आणला सोबत? यांनी काय आणला सोबत? हा अमिनो ऍसिड आणलाय. या अमिनो ऍसिडला लागणारी सगळी माहिती याच्यामध्ये प्रेझेंट आहे. म्हणून त्या tRNA काय केलंय? सायटोप्लाझम मधून तो अमिनो ऍसिड आणलाय, इथे ठेवून दिला. समजलं? मग आता ही जी प्रोसेस होती ही कुणामुळे होते? रायबोझोमच्या स्ट्रक्चरमुळे होते. कारण रायबोझोमचा सुद्धा याच्यामध्ये रोल आहे. बघा, जितकं आपण खोल जाऊ तितके तुम्ही कन्फ्युज होणार. दॅट्स वाय मी शॉर्ट मध्ये सांगण्यास ट्राय करतोय की कोडॉन आणि अँटी कोडॉन हे काय झाले? अँटी कोडॉन. अँटी कोडॉन कुणावरती प्रेझेंट असतात? दीज आर प्रेझेंट ऑन युअर, याला लिहू आपण tRNA. दीज आर प्रेझेंट ऑन tRNA. मग कोडॉन अँटी कोडॉन पेअरिंग झाली, अमिनो ऍसिड आणलाय. आता हे पुढे 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 ढकलल्या जाणार. ठीक आहे. आणि मग अमिनो ऍसिड एकमेकाला असे अटॅच होत 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 त्यांच्यापासून काय तयार होणार? प्रोटीन. आणि त्याच प्रोसेसला तुम्ही म्हणणार प्रोटीन सिंथेसिस. इकडे बघू आता आपण. चला, हाय ही mRNA. mRNA वरती काय सांगितलं आपण? हे कोडॉन प्रेझेंट आहेत. दीज आर द कोडॉन्स, हे 3-3च्या स्वरूपात. ठीक. नंतर हात दिसतोय तुम्हाला tRNA. tRNA ने इथे हा अमिनो ऍसिड आणलाय. लायसिन इज अमिनो ऍसिड. ठीक. हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतंय, तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ युअर रायबोझोम. हे रायबोझोमचं स्ट्रक्चर आहे. व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर होणार. रायबोझोमला 2 पार्ट असतात, स्मॉल युनिट आणि लार्ज युनिट. तर mRNA वरती अगोदर रायबोझोम येऊन थांबला. ठीक. रायबोझोम आला आणि आता बरोबर tRNA ने एक अमिनो ऍसिड इकडे आणला. यांच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग झाली. बघा, याचे अँटी कोडॉन्स आणि याचे कोडॉन्स यांच्यामध्ये पेअरिंग झाली. पेअरिंग झाली, याच्यासोबत अमिनो ऍसिड अटॅच होता. ठीक आहे. अमिनो ऍसिड अटॅच होता, तर हा अमिनो ऍसिड आता या tRNA ने इथे सोडला आणि हा tRNA आता बाहेर निघून जाईल. हा बाहेर निघून आला, मग दुसऱ्याने दुसरा अमिनो ऍसिड आणला, तो सुद्धा बाहेर निघून येईल. असं करत 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 त्यांचं काय होणार? फायनली एंडला देयर वुड बी चेन ऑफ अमिनो ऍसिड. आणि या चेन ऑफ अमिनो ऍसिडला तुम्ही प्रोटीन म्हणणार आहे. याला म्हणायचं ट्रान्सलेशन प्रोसेस. क्लियर? चलो आगे चलते फिर. आता इन्फॉर्मेशन आपण सांगितली. इन्फॉर्मेशन ट्रान्समिट्स फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल टू नेक्स्ट जनरेशन इंडिव्हिज्युअल. एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होते. कुणाच्या माध्यमातून होते? जीन्सच्या माध्यमातून होते. त्याच्यामुळे एक जनरेशन आणि दुसरी जनरेशन जवळपास सारखी दिसायला लागते. ठीक आहे ना? पण काही केसमध्ये काय होणार की एका जनरेशनचे कॅरेक्टर हे दुसऱ्या जनरेशन सारखे असणार नाही. मग त्यांच्यामध्ये सडन चेंज आलाय. सडन चेंज आलाय आणि त्यालाच तुम्ही म्हटले म्युटेशन. दॅट इज कॉल्ड एज म्युटेशन. Sometimes any nucleotide of the gene changes its position. परत एक वेळा
ATGC असं लिहितोय मी, हे न्यूक्लियोटाइड प्रेझेंट आहेत त्यात, ठीक आहे. तर ह्या न्यूक्लियोटाइडची पोझिशन चेंज झाली, या A च्या जागी आता T आलाय, म्हणजे यांचा सिक्वेन्स चेंज झाला, आणि जो न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स चेंज झालाय त्यालाच तुम्ही म्युटेशन म्हणायचं. ऑलरेडी आपण 2-3 वेळा सांगितलं म्युटेशन, ह्युगो-दरिसची थिअरी, ठीक आहे. इथे बघा, हे मेन सिक्वेन्स हा झाला, इथे काय दिसतंय TAACT हा जो सिक्वेन्स आहे. आता याच्यापैकी 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 6 नंबर, 6 नंबरला इथे कोण प्रेझेंट दिसतोय तुम्हाला? A आलाय. आता A ऍक्च्युली तिथे कोण होता? T होता. T हे बघा, इथे T होता, या T च्या जागी आता A झालाय, तो रिप्लेस झाला, म्हणजे इथला कम्प्लीट TGC हा रिप्लेस होऊन गेलाय. हा कन्सिडर करा. हा पूर्णच्या पूर्ण सिक्वेन्स आता बाहेर पडला, म्हणजे इथे दुसरा सिक्वेन्स येणार, म्हणजे ओरिजिनल न्यूक्लियोटाइडचा जो सिक्वेन्स होता तो चेंज झाला, आणि चेंज झाला म्हणजे कॅरेक्टर चेंज होणार, आणि त्या प्रोसेसला तुम्ही म्हणायचं म्युटेशन. क्लिअर आहे म्युटेशन? शॉर्टकट मध्ये म्युटेशनची सिंपल डेफिनेशन लक्षात घ्या. चेंज इन द न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स इज टर्म्ड एज म्युटेशन. क्लियर? चलो आगे चलते हैं. आता आपण बघू, आता तुम्हाला कळेल की वेल, चलो फिर से मैं एक बार यहां पे मेंशन कर लूंगा, उधर ही समझूंगी. चलो ठीक है. आता इथे बघा, दिस इज, आता ही DNA टू प्रोटीन म्हणजे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस, ठीक आहे. आता ही तुमची सेल झाली आहे. सी हियर, इट इज अ सेल. सेल मधले हे सेल ऑर्गेनेल दिसत आहेत, आणि हा न्यूक्लियस, आणि न्यूक्लियस मध्ये आपण दाखवणार आता क्रोमोझोम. सी हियर, आता आतमध्ये तुम्हाला क्रोमोझोम दिसणार. वेल, दिस इज अ क्रोमोझोम इनसाइड द न्यूक्लियस. आता क्रोमोझोम हा DNA पासून तयार झालाय, म्हणून आता अशी थ्रेड तुम्हाला दिसेल. सी, दिस इज अ DNA स्ट्रँड, आणि ही पॅक केलेली स्ट्रँड असते, आणि हे हिस्टोन प्रोटीन प्रेझेंट असतात इथे, हिस्टोन प्रोटीन्स, ठीक आहे. आणि हा झाला DNA. आता इथे दिसतोय तुम्हाला DNA ची डबल स्ट्रँड, हेलिकल स्ट्रक्चर, आणि त्याच्यावरती प्रेझेंट असणारे हे काय झाले? जीन्स, ठीक आहे ना. मग आता ही DNA ची स्ट्रँड ट्रान्सक्रिप्शन करणार, कारण या DNA ची माहिती आता कोणाकडे जाणार? हा एन्झाईम आला बघा, त्या प्रोसेसला RNA पॉलिमरेज एन्झाईम लागतो. दिस इज RNA पॉलिमरेज एन्झाईम. या DNA च्या 2 स्ट्रँड, हे सगळे न्यूक्लियोटाइड बेस दिसतात तुम्हाला. स्ट्रँड ओपन झाली आहे DNA ची. सी हियर, DNA ची स्ट्रँड ओपन झाली आहे, आणि त्याच्यावरती हा mRNA तयार होणं सुरू झालंय. G सोबत C, A सोबत T, बघा जसं आपण सांगितलं डबल ट्रिपल, आणि आता एक कंप्लीट स्ट्रँड ही तयार झाली. कुणाची? mRNA ची. दिस इज द स्ट्रँड ऑफ mRNA, मेसेंजर RNA. सी हियर. आता mRNA तयार झाला, आपण सांगितलं कच्च्या स्वरूपात असतो, त्याच्यावर प्रोसेस होणार म्हणजे ती कट होणार, त्यातले काही भाग निघून जाणार, तर ह्या मधला भाग निघून गेला, आणि आता हा जो mRNA आहे हा ट्रान्सफर होणार तुमच्या सायटोप्लाझम मध्ये. सी हियर. आता हे सगळं न्यूक्लियस मध्ये होतं, न्यूक्लियस मधून ही स्ट्रँड बाहेर आली, कारण ट्रान्सक्रिप्शन झालंय, आणि हा तुमचा सायटोप्लाझम. या सायटोप्लाझम मध्ये आता तुम्हाला दिसते ही स्ट्रँड mRNA ची, याला आता रायबोझोम अटॅच होणार. सी हियर, हा रायबोझोम अटॅच झाला. हा स्मॉल युनिट, हा लार्ज युनिट, 2 युनिट असतात, लक्षात घ्यायचंय. आणि आता ही tRNA काय करणार? tRNA ला अमिनो ऍसिड अटॅच दिसतोय, हा अमिनो ऍसिड, हा tRNA काय करणार? एक आता ते कोडॉन अँटीकोडॉन पेरिंग करणार, म्हणजे हे अँटीकोडॉन झाले tRNA वरती, आणि mRNA वरती कोडॉन प्रेझेंट असतात, त्यांची पेअरिंग होईल. मग पेअरिंग झाली म्हणजे तो अमिनो ऍसिड आता तिथे ते सोडून देणार. सी हियर. आता हा अमिनो ऍसिड tRNA आले, एक अमिनो ऍसिड घेऊन ते mRNA सोबत अटॅच होत आहेत, हे अमिनो ऍसिड दिसत आहेत. आता हे निघून चालले tRNA समोर, ठीक आहे, आणि पुन्हा नवीन tRNA अमिनो ऍसिडला आणतायत, आणि आता अमिनो ऍसिडची चेन तयार होणं सुरू झालंय, आणि ही जी तयार झालेली चेन आहे यालाच आपण म्हणतो प्रोटीन. आता क्लब झालेलं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल, एकत्र झालेलं, and that is your protein. This is how protein synthesis takes place. Clear this? याला म्हणायचं तुम्ही प्रोटीन सिंथेसिस. वेल, सो प्रोटीन इज सिंथेसाइज्ड दिस वे. कळालं असेल असं अपेक्षित ठेवतो मी. अगोदर mRNA तयार, DNA पासून mRNA तयार झाला न्यूक्लियस मध्ये, तो न्यूक्लियस मधला mRNA सायटोप्लाझम मध्ये आला, सायटोप्लाझम मध्ये त्या mRNA ला रायबोझोम अटॅच झाला, नंतर tRNA ने एक अमिनो ऍसिड आणला, त्यांच्यामध्ये कोडॉन अँटीकोडॉन पेरिंग झाली, आणि अमिनो ऍसिडची चेन तयार झाली, अँड दॅट चेन इज टर्म्ड ॲज युअर प्रोटीन. त्यालाच तुम्ही काय म्हटले? प्रोटीन सिंथेसिस झालाय. दिस इज हाऊ वी हॅव डिस्कस्ड द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस इन डिटेल. ओके, आता मी ते थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.